ठीक आहे. तर राज्यसेवेच्या मुख्यच्या म्हणजे आपली काही फर्स्ट आन्सर केलेली आहे. तर त्या अनुषंगाने आपल्याला काही गोष्टी डिस्कस करायच्या आहेत. खरं तर खूप शॉर्ट नोटीसवरती हा व्हिडिओ बनवतोय. उशीर पण झालेला आहे, पण एक तुमच्यावरती जे काही प्रेशर क्रिएट झाले कालपासून स्कोअर किती येतो, काय येऊ शकतो, किंवा इंटरव्ह्यूची तयारी करायची की नाही, बऱ्याचशा गोष्टींबद्दल तुमची चर्चा चालू आहे. किंवा तुम्ही बरेचसे प्रश्न विचारताय. तर त्या अनुषंगाने आपण काय केलं होतं की गुगल फॉर्मवरती तुमच्याकडून स्कोअर मागवले होते, आणि त्यानुसार काही अनालिसिस आपण शेअर करूया असं म्हणलं होतं. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ते अनालिसिस खरं तर उद्या पूर्ण शेअर करायचं असं प्लॅन चालू होता. आता माहिती नाही हा व्हिडिओ कधी शेअर करता येईल. पण तुमच्यावरती जे काही प्रेशर क्रिएट झालेलं आहे ते सगळं विचार करता लवकरात लवकर एक ब्रीफ अनालिसिस तुम्हाला देता येईल. तुमचं काही फार जास्त वेळ घेणार नाही. पण जेवढं काही महत्त्वाचं अनालिसिस आहे, त्याचे काही आपल्याकडे एंट्रीज आलेले आहेत, स्कोअर्स आलेले आहेत, त्याच्यानुसार तर ते तुमच्यासमोर ठेवण्याचा इथं प्रयत्न करेल. आणि नेमकं पुढे आपल्याला काय करायचं आहे त्याच्याबद्दल थोडंसं एक काही वेळामध्ये डिस्कशन करूयात, कारण पुढचा पाथ जास्त महत्त्वाचा आहे. स्कोअरमध्ये तर आपण अडकू शकत नाही. तर मी ती जी PDF आहे आपली अनालिसिसची ती शेअर करतो, आणि मग नंतर आपल्याला पुढे नेमकं आपल्याला काय करावं लागेल ते पण आपण विचार करूया. ठीक आहे. तर गुगल फॉर्म आपण एक तुम्हाला ओपनली काय केलं होतं, शेअर केलं होतं, आणि त्याच्यावर तुम्हाला स्कोर्स शेअर करायला सांगितले होते तुमचे. तर बेसिकली त्या गुगल फॉर्मबद्दल आधीच सांगितलेलं होतं की त्याच्यामध्ये जे काही तुमचं नाव, नंबर किंवा इतर कुठली माहिती असेल तर ती आपण चॅनलला शेअर करणार नाही. तर ती इथं आपण काही शेअर करणार नाही आताच्या पण आपल्या लेक्चरमध्ये. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हॉलंटरीली आपल्याला हा गुगल फॉर्म भरायला सांगितलेला आहे. म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल की बाबा याचा फायदा होऊ शकतो, तर त्यानुसार आपण तसं आवाहन केलं होतं. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी रिस्पॉन्स दिला. मला वाटतं एक 618 एंट्रीज असतील, किंवा मग अशीपर्यंत 628 एंट्रीज झाल्या असतील. पण त्या शेवटच्या 10 एंट्रीज आपल्याला अनालिसिसमध्ये घेता आल्या नाहीत, कारण आपल्याला अनालिसिस आधीच सुरू करावं लागलं होतं. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही तुम्हाला एक मार्कांचा अंदाज यावा म्हणून खरं तर हे सगळं डिस्कशन आहे. याच्यामध्ये अजिबातच कुठेच कट ऑफ सांगण्याचा प्रयत्न असणार नाहीये, किंवा कट ऑफचा अंदाज देण्याचा पण प्रयत्न असणार नाहीये. जसं मागच्या वर्षीच्या प्रीला, म्हणजे मागच्या वर्षीच्या म्हणण्यापेक्षा 2024च्या प्रीच्या वेळेला आपण जसं म्हणालो होतो की जर आधीच्या प्रीच्या कट ऑफच्या आजूबाजूला तुम्ही असाल तर त्यानुसार तुम्ही सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. तसंच आता पण असणार आहे. ऑब्व्हियसली याच्यामध्ये कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट वगैरे, बॅच वगैरेचा पण काही इश्यू येत नाही, कारण आता काही तो संबंध येत नसतो मेन्स झाल्यानंतर. त्यामुळे तुम्ही पण याचा फार वेगळा विचार करायचे काही कारण नाही. तुम्ही फक्त एक पुढचा मार्ग आपला जो काय असेल, पाथ कसा असेल हे ठरवण्यासाठी या गोष्टीचा वापर केला पाहिजे. ठीक आहे. तर बेसिकली पहिलं डिस्क्लेमर मी देऊन टाकतो, वॉर्निंग देऊन टाकतो की कट ऑफचा अंदाज किंवा कट ऑफ सांगण्यासाठी हा व्हिडिओ नाही, किंवा ते सगळं जे अनालिसिस आहे ते आपलं यासाठी नाही. ठीक आहे. विद्यार्थ्यांनी जे काही मार्क्स आहेत ते आपले प्रामाणिकपणे भरले आहेत या गृहीतकावरती आधारित खरं तर हे अनालिसिस असणार आहे. कारण ऑब्व्हियसली त्यांनी जर खरेखुरे मार्क भरले असतील तर हे अनालिसिस बरोबर असेल, नाहीतर गडबड असेल. ते बोलूया आपण काय असेल ते. पण त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत की तुमच्या प्रामाणिकपणावरती हे सगळं अवलंबून आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता जे काही आपण सगळं तुम्हाला ते अनालिसिस दाखवणार आहोत, त्याच्यामुळे तुमची कुठलीही वैयक्तिक माहिती म्हणजे आत्ताही नाही आणि पुढेही नाही, आपण अजिबात कुठेही ती डिक्लेअर करण्याचा प्रश्न येत नाही. ठीक आहे. तर या सगळ्या माहितीचा अंदाज तुमच्या तुमच्या परीने तुम्हाला घ्यायचा आहे, आणि त्यानुसार तुमची पुढची वाटचाल जी काय असेल ती तुम्हाला ठरवायची आहे. तर टोटल 618 एंट्रीज आल्यात आपल्याकडे. त्याच्यामध्ये 415 मुलांच्या एंट्रीज आहेत, आणि मुलींच्या 203 एंट्रीज आहेत. आणि सॅम्पल साईज म्हणजे तसं बघायला गेलं तर मग 600च्या आसपास ते सॅम्पल साईज येत आहे. तर मग ही माहिती ऑथेंटिक आहे का बाबा, हे तुम्ही जे काही सगळं इन्फॉर्मेशन दिली, किंवा आपण आता ही सगळी इन्फॉर्मेशन डिस्कस करतोय, तर तर बेसिकली लक्षात ठेवा की काही निगेटिव्ह आहेत त्या माहितीबद्दल, काही पॉझिटिव्ह आहेत. निगेटिव्ह काय आहे, तर सॅम्पल साईज खूप छोटा आहे. म्हणजे जर मेन्सच्या क्राऊडचा विचार केला त्यामानाने 618 एंट्रीज या कमी आहेत असं म्हणायला हरकत नाही. पण ठीक आहे. म्हणजे दुसऱ्या बाजूने मला असं वाटतं की 618 हे सबस्टॅन्शियल आकडा सुद्धा आहे, कारण एकदमच 100-200 वरती पण आपण बोलत नाही. 618 हा सिग्निफिकंट आकडा, आणि मे बी मला वाटतं नंतर आणखी काही विद्यार्थी कदाचित शेअर करतील. पण मला वाटतं की इथं आता आपण ते एंड करतोय. 618 एंट्रीजवरती जे काही अनालिसिस असेल त्यानुसार आपण आता इथं बोलणार आहोत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांनी जी काही जशी माहिती दिली आहे तशी आपण ऍक्सेप्ट केली आहे. मग त्यांनी जर ती प्रामाणिकपणे माहिती दिली असेल तर ओके. नसेल दिली एखाद्यानी, मला नाही वाटत की फार कोणी काही असं ब्लफ करण्याचं काही कारण आहे. जे काही असेल ते ऑथेंटिक इन्फॉर्मेशन दिलीच असेल असं वाटते. पण ते एक असं गडबड असू शकते. म्हणजे माझं काम आहे तुमच्यासमोर
स्टॅटिस्टिक्सच्या अँगलने ह्या सगळ्या गोष्टी ठेवणं. दुसरी गोष्ट म्हणजे दोन एंट्री ज्या आहेत या गुगल फॉर्ममधल्या त्या डुप्लिकेट वाटल्या, म्हणजे परत परत एंट्री झाल्यासारख्या वाटल्या. तेवढ्या एंट्री आपण हटवलेल्या आहेत. आता त्या दोन एंट्री आपल्याला कळाल्या म्हणून कदाचित मे बी अजून एक 5-6 एंट्री असू शकतात की ज्या डुप्लिकेट असू शकतात किंवा चुकीच्या असू शकतात. त्या नाही ओळख येणार, पण त्या आपण डिलीट नाही केल्या असणार असं समजा. म्हणजे 618च्या ऐवजी आपण 600 एंट्री आहेत असं पकडून चालू आणि ही सगळ्या इन्फॉर्मेशनकडे बघणार आहोत. पण पॉझिटिव्ह काय आहेत या माहितीचे, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आपली नावं जे आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे मेन्शन केलेली आहेत. त्यांनी कुठली आडकाठी न ठेवता, म्हणजे आपण खरं तर आवाहन केलं होतं की तुम्ही टोपण नाव वगैरे टाकू शकता, पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी स्वतःची नावं स्पष्ट लिहिली आहेत पूर्ण एमपीसीच्या प्रोफाईलनुसार. त्यामुळे मला वाटतं की बऱ्यापैकी खरीच इन्फॉर्मेशन भरण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजे रेअरेस्ट ऑफ रेअर चान्स आहे की ती माहिती खोटी भरतील स्वतःचं नाव टाकून. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण म्हणूया की जे काही आपल्याला स्कोर्स आले तर त्याच्यामध्ये पहिल्या 5 मुली पकडल्या आणि पहिले 5 मुलं पकडले, ठीक आहे, किंवा पहिले 10 मुलं 10 मुली पकडा तुम्ही. जे काही स्कोअर्सनुसार पहिले 10 रँकर्स येतील आत्ताच्या ह्याच्यानुसार. तर त्याच्यामधले पहिल्या 5 मधले 2 म्हणा किंवा पहिल्या 10 मधले 4 नावं म्हणा, मुला मुलींची जर विचार केला तर ही ओळखीची नावं आहेत, म्हणजे आपल्या जवळची नावं आहेत, आपल्या माहितीतली नावं आहेत. आणि ती लोक त्यांचं ऑथेंटिक स्कोअर आपल्याला शेअर करतील. ते त्याच्यामध्ये ब्लफ करणार नाही, त्याच्याबद्दल आपल्याला बऱ्यापैकी खात्री आहे. त्याच्यामुळे खात्रीशीर येतं, म्हणजे बाकीच्या विद्यार्थ्यांचा तर तो विषयच येत नाही, पण एक तुम्हाला आपण ह्या सगळ्या माहितीकडे कुठल्या अँगलनी पाहिलं त्याच्यानुसार मी सगळं तुमच्यासमोर सगळं ठेवतोय. ठीक आहे. त्याच्यामुळे ओव्हरऑल मार्क्सचा तरी म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल कोणाचा स्कोअर 500च्या वरती आहे आणि आपल्याला माहित असणाऱ्या विद्यार्थ्याचा स्कोअर 499 494 अशा आजूबाजूला आहे, तर एवढं तरी नक्की आहे की बाबा ठीक आहे, या आजूबाजूला कुठेतरी टॉप किंवा आपण म्हणूया जास्तीवाला जो स्कोअर आहे तो दिसतोय, किंवा त्या अराउंड आहे 500च्या अराउंड कुठेतरी स्कोअर दिसतो एवढं तरी कळतंय. मुलींच्या बाबतीमध्ये सुद्धा समजा कोणी कोणातरी 470 असेल, कोणातरी 460 असेल, तर 465 असेल, तर 460च्या अराउंडचा जो स्कोअर आहे तो आपल्याला माहितीतल्या व्यक्तीचा आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरून तुम्हाला एक ट्रेंड कळून जाऊ शकतो की हा ठीक आहे, टॉपचा स्कोअर कुठल्या झोनमध्ये असू शकतो. त्याच्यानंतर जर तुम्ही या सगळ्या माहितीचा अनालिसिस पूर्ण बघितल्यानंतर एक अंदाज घेतला तर तुमच्या असं लक्षात येईल की पेपरमधले वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचे मार्क त्यांनी जी एंट्री टाकलेली आहे त्याच्यानंतर आत्तापर्यंत आलेला आहात, म्हणजे या वर्षीच्या जो पेपरचा ट्रेंड होता की डिफिकल्ट होता का, सोपा होता का, कुठला पेपर सोपा होता, GS3चा पेपर एरवीपेक्षा थोडासा अवघड होता का, GS1चा पण अवघड होता का, GS2चा एरवीपेक्षा थोडासा सोपा होता का, हे जे काही सगळं ट्रेंड आहे, किंवा इव्हन आपण म्हणूया कॅटेगरी वाईज जो काही ट्रेंड असतो एरवी सुद्धा, तर त्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला आपण तर असं दिसतंय की त्या 600 एंट्रीज मधली जी माहिती ती बऱ्यापैकी प्रथमदर्शनी बरोबर आहे. कुठेही अतिशयोक्ती काहीतरी विचित्र माहिती आली आपल्या समोर आली असं तर त्याच्यामध्ये झालेलं नाहीये. त्याच्यामुळे सारासार विचार करता प्रथमदर्शनी तरी त्याच्यामध्ये काही असं ऑब्जेक्शनेबल त्या माहितीमध्ये वाटत नाही. त्यामुळे मग या सगळ्या माहितीचा वापर तुम्ही अंदाज बांधण्यासाठी नक्कीच करू शकता. एवढं तरी आपण म्हणू शकतो, म्हणजे विदाऊट एनी डाऊट. ठीक आहे, म्हणजे काही डाऊट्स असू शकतात, ते हे असू शकतात की सॅम्पल साईज छोटा आहे वगैरे, पण मला वाटतं की अंदाज येण्यासाठी म्हणजे आपण 10 मित्रांच्या मार्कांवरून ठरवतो त्याच्याऐवजी आपण 600 लोकांच्या किंवा 600 मित्रमैत्रिणींच्या मार्कांवरून काही गोष्टी ठरवूयात किंवा विचार करूयात. असं या तुम्ही गोष्टीकडे बघा. ठीक आहे. आणि पुन्हा म्हणजे अजून एकदा सांगतो, कुठेही कट ऑफ वगैरे या गोष्टी साठी या माहितीचा विचार करू नका. म्हणजे त्यासाठी हे सांगू शकत नाही, कारण अजून सेकंड की यायची आहे, तुमचे ऑब्जेक्शन जायचे आहे, त्याच्यानुसार मार्कांमध्ये चेंजेस व्हायचे आहेत. भरपूर परम्युटेशन कॉम्बिनेशन्स आता असतात. मराठी इंग्लिश तुमचे थेरीचे मार्क ऍड व्हायचे आहेत, भरपूर काही गोष्टी असतात. त्यानुसार या सगळ्या गोष्टी ठरत असतात. त्यामुळे कट ऑफच्या भानगडीत आपण नको जाऊया. हे टॉप परफॉर्मर्स बाय कॅटेगरी मेल वर्सेस फिमेल असं दिलेलं आहे. जर तुम्ही हा पिवळा रकाना बघितला तर हा मेलचा आहे, आणि त्याच्या बाजूचा जो रकाना आहे नारंगी तर तो फिमेलचा आहे. आणि मग प्रत्येक कॅटेगरीनुसार आपण काय केलं की मेल टॉपर आणि फिमेल टॉपर अरेंज केलेलं आहे. मग तुम्हाला एक दिसेल की मेल आणि फिमेल टॉपर मधला जो काही फरक आहे ना, तो त्यातल्या त्यात बघा आता SCBCच्या तिथे बऱ्यापैकी तो कमी आहे. म्हणजे इतर ठिकाणी तो थोडासा फरक जास्त दिसतो, इथे मात्र तो फरक जो आहे तो एकंदरीत कमी झालेला का मॅचअप झालेला दिसतोय. आता हे सगळं असं अनालिसिस ठेवण्याचं कारण, तर याच्यामधून एक तुम्हाला अंदाज येतो की इव्हन फिमेलचा सुद्धा जर त्याचा स्कोर असू शकतो किंवा कट ऑफ असू शकतो, तो कुठे जाऊ शकतो, म्हणजे तो मुलांच्या आणि मुलींच्या कट ऑफ मधला जो डिफरन्स आहे तो कमी होईल का वगैरे. म्हणजे हे प्रिलिम्सच्या बाबतीमध्ये किंवा इतर कंबाईनच्या बाबतीमध्ये परीक्षांमध्ये सुद्धा जर आपण ऑब्झर्व करत असू तर याच्याकडे या ट्रेंडकडे पण आपण लक्ष ठेवलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर मेल आणि फिमेल टॉपर ओव्हरऑलचा विचार केला तर मेलचा जो स्कोर आहे तो 500च्या वरती जातो आहे आतापर्यंत जी काही माहिती आपल्याला त्यांनी मुलांनी दिलेली आहे त्याच्यानुसार.
आणि फिमेलचा स्कोर बघितला तर मग तो 450च्या वरती किंवा 460च्या वरती कुठेतरी जातोय फिमेलचा स्कोर बघितला तर. ठीक आहे. त्याच्यानंतर जर आपण काय म्हणूया की ओव्हरऑल टॉप परफॉर्मर जर बघितले मुलांमधले, तर असं लक्षात येतं की 516चे आपल्याकडे हायएस्ट मार्क आतापर्यंत आलेले आहेत. त्यानंतर मग 515 आहेत, 504 आहेत, 499 आहेत. म्हणजे जर 500च्या वरती पकडलं तर 3 स्कोर दिसतात आणि मग नंतर 499, 499, 494, 494 असे स्कोर दिसतात. तर पहिले 10 जर स्कोर आपण पकडले आपल्याकडे आलेले, तर ते 484च्या वरती आहेत. म्हणजे 484च्या वरती 10 मुलं आहेत. आता या गोष्टीचा एक महत्वाचा हे लक्षात घ्यायचा असतो की आता कोणी म्हणेल की सर मग तुमचा हा 515वाला स्कोर खरा आहे का, 516वाला स्कोर खरा आहे का. मी आता प्रत्येक स्कोरच्या इंडिव्हिज्युअल स्कोरच्या अनालिसिसमध्ये जाणार नाही किंवा ऑथेंटिसिटीमध्ये जाणार नाही. पण मी एवढं नक्की तुम्हाला म्हणू शकतो की हे 10 जे स्कोर आहेत ना पहिले, यातले 3 ते 4 स्कोर असे आहेत की जे पर्सनली आपल्याला माहिती असणारे विद्यार्थ्यांचे आहेत. खरं तर जास्त आहेत पण मी सेफ साईड तुम्हाला 3 सांगतोय की 3 स्कोर असे आहेत की जे माहिती असणारे विद्यार्थ्यांचे आहेत. त्यामुळे एक, अशा प्रकारचा ट्रेंड म्हणजे या दरम्यान कुठेतरी हायर स्कोरवाले मार्क आहेत हे आपण सांगू शकतो. आता 516च्या वरती नसेलच का वगैरे ह्या भानगडीमध्ये मी जात नाही. तुम्ही एवढंच अंदाज घ्या की हा ठीक आहे बाबा, जे हायर स्कोर आहेत आपल्याकडे आलेले तर त्या या रेंजमध्ये कुठेतरी तुम्हाला दिसत आहेत. ठीक आहे. आणि हे ऍड होत आलेले आहेत म्हणजे विद्यार्थ्यांनी जसं जसं त्यांना मे बी कॉन्फिडन्स वाटला असेल की आपली माहिती शेअर होणार नाही, तसं ते नंतर काही हायर स्कोर जे आहेत ते नंतर आपल्याकडे ऍड झालेले आपल्याला दिसून येतात. तर या ह्याच्यामधून एवढं कळते की 492 500च्या आसपास काही एक 7 8 10 लोकांचे स्कोर आहेत. पण याचा दुसरा पण अर्थ असा होतो की तुम्ही जर बघितलात तर 10, जो पहिला आकडा आहे म्हणजे पहिले 10 विद्यार्थीचे आहेत, ते इमिजिएटली 10वा जो नंबर आहे तो 484 वरती येऊन पडतो. म्हणजे असं नाहीये की लगेच काय की 500च्या वरतीच 40 50 लोक आहेत किंवा खूप जणांना 490च्या वरती 50 एक लोकांना 490च्या वरती स्कोर आहेत. असं पण तुम्हाला इथं क्राउडिंग दिसणार नाही. क्राउडिंग जे दिसेल तुम्हाला 484च्या खाली कुठेतरी 475च्या आजूबाजूला ते क्राउडिंग दिसेल. हे सुद्धा कळालं पाहिजे की क्राउडिंग कुठे आहे, चांगल्या विद्यार्थ्यांचं, चांगल्या मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं क्राउडिंग कुठे झालेलं आहे. कारण वरवरचे एक 10 एक फक्त आकडे बघून तुम्ही मार्कांचा अंदाज लावू शकत नाही. ओके. आणि फर्स्ट की आहे त्याच्यामुळे अति पण अंदाज लावण्यामध्ये पॉईंट नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जर फिमेल टॉपर्स ओव्हरऑल बघितल्या, टॉपर्स म्हणजे फिमेल स्कोर टॉपचे बघितले आतापर्यंत आलेल्यापैकी, आपल्याकडे आलेल्यापैकी, तर 475चा स्कोर आहे. मग 462 460. ठीक आहे. आता हे जे स्कोर आहेत पहिले 4 5 जे स्कोर आहेत त्याच्यामधले 2 तरी स्कोर माहितीतलेच आहेत. त्यामुळे तिथेही काही इश्यू येत नाही. तर ते कोणते वगैरे मी याच्यामध्ये जात नाही कारण सगळे स्कोर ऑथेंटिक असण्याचा 99% चान्स आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल फार आपण अंदाज लावत बसण्यात काही कारण नाही. पण मग ऑथेंटिक आहेत का, तर यस, माहितीतले आहेत त्यामुळे ऑथेंटिक आहेत. इथे सुद्धा बघा की जर समजा 475चा आपल्याकडे आलेला टॉपचा स्कोर दिसतोय, तर पहिल्या 10 मधला जो स्कोर आहे तो 447 वरती येऊन पडतोय. याचा अर्थ क्राउडिंग जे आहे ते कुठेतरी इथे होणार आहे. लक्षात ठेवा, आता 447 नंतर ते क्राउडिंग होणार आहे असं दिसतंय. क्राउडिंग म्हणजे जो नंबर ऑफ म्हणजे विद्यार्थ्यांचा की विद्यार्थ्यांचा म्हणण्यापेक्षा विद्यार्थिनीचा जो चंक आहे तो कुठेतरी त्या आजूबाजूला 485च्या आजूबाजूला येऊन बसलेला असेल आपल्या कशामध्ये, फर्स्ट की मध्ये. म्हणजे असं म्हणजे सांगण्याचा उद्देश हा आहे की सगळ्यांचे काही मार्क लगेच 475च्या घरामध्ये येऊन पडलेले नसतात. हे पण तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. किंवा सगळ्यांचेच मार्क हे 460च्या वरती असतात असं पण नसतं. कारण कधी कधी काय होतं ना, पहिल्या 3 4 लोकांचे मार्क किंवा 5 लोकांचे मार्क बघूनच आपणच काहीतरी वेगळंच अंदाज लावून बसतो. असं नाही केलं पाहिजे. क्राउडिंग कुठे सुरू होतं याचा एक अंदाज घेतला पाहिजे. ठीक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर कॅटेगरी वाईज बघितलं तर ईडब्ल्यूएस मध्ये जर 5 मेल टॉपर्स बघितले तर ते 516 ते 442 याच्यामध्ये आपल्याकडे आलेल्या माहितीनुसार मे बी जर सगळ्यांचेच मार्क बघितले तर कदाचित वेगळंच असणार ऑब्व्हियसली. पण 516 ते 442 मध्ये हे व्हॅरी करते पहिल्या 5 लोकांचे मार्क. जर ईडब्ल्यूएस फिमेल कॅटेगरी बघितलं तर 460 ते 374 म्हणते. आता हे मध्ये एकदमच खूप मोठा गॅप पडलेला आहे. पण एवढं तर लक्षात येते की 460 आणि 422 असे ईडब्ल्यूएस कॅटेगरी मधले वरवरचे मार्क आहेत किंवा आपण म्हणूया वरच्या कॅन्डिडेटचे मार्क आहेत. जर ओपन कॅन्डिडेटचा विचार केला तर 515च्या आसपास आपण म्हणतोय मेल ओपन कॅन्डिडेटचा हायर स्कोर दिसतोय. नंतर 488 वरती आहे. मध्ये मध्ये कदाचित ओपन कॅन्डिडेटचे मार्क आपल्याकडे नाही आहेत किंवा ओपन कॅन्डिडेटचे मार्क तिथे दिसत नाहीत. आणि मग नंतर काय 467 पर्यंत 5वा कॅन्डिडेट येतो वगैरे असं अंदाजा दिसतंय. एक तुम्हाला रेंज कळाली पाहिजे की 515 ते 467 मध्ये ओपन कॅन्डिडेट आपल्याला दिसतात. ठीक आहे. जर फिमेल परफॉर्मन्सचा विचार केला ओपन मधला तर 445 पासून त्यांचे मार्क सुरू होतात आणि 445 440च्या आसपास त्यांचे पहिल्या 2 कॅन्डिडेटचे वगैरे मार्क तुम्हाला दिसतात.
जर ओबीसी कॅटेगरीचा विचार केला, ओबीसी कॅटेगरीचा मेलचा विचार केला, तर 504च्या आसपास हे स्कोर सुरू होतं. आणि 494, 492 म्हणजे क्राउडिंग ओबीसी कॅन्डिडेट्स आपल्या याच्यानुसार इथं लवकर व्हायला दिसतं. म्हणजे 504, 494, लगेच 492 वगैरे असे स्कोर दिसतात. जर फिमेल ओबीसी कॅटेगरीचा जर विचार केला, तर मग 458 पासून ही सुरुवात होते आपल्याकडे आलेल्या स्कोरमध्ये. 458, 457, 456 हे सुद्धा जवळजवळ क्राउडिंग तुम्हाला, म्हणजे 458 ते 455 मध्ये तुम्हाला हे क्राउडिंग झालेलं ओबीसी मुलींचं दिसतंय. त्याच्यानंतर एनटीसीचा जर विचार केला, तर 499 मेल कॅटेगरी किंवा मेल याच्यामध्ये जात आहेत मार्क. आणि 470च्या आसपास मग पहिले 2, 3, 4 विद्यार्थ्यांचे मार्क येतात, लक्षात ठेवा. ठीक आहे ना. म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल आपल्या आपल्या कॅटेगरीनुसार, तुम्हाला हे पण कळून जाईल की तुम्ही कम्पॅरेटिव्हली कुठे स्टँड करता तुमच्या कॅटेगरीमधला टॉपरचा, म्हणजे किंवा हायस्ट स्कोर आत्ताच्या याच्यानुसार, या माहितीनुसार कुठपर्यंत याचा एक अंदाज येऊ शकतो. जर फिमेल कॅटेगरीचा विचार केला एनटीसी मधला, तर 454ला हाय स्कोर सुरू होते आणि मग नंतर तो 443च्या आसपास पहिले 3 स्कोर दिसत आहेत तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर जर विचार केला कॅटेगरी एससीचा मेल मधला, तर 494 हा इतका हायर स्कोर मेल मधला आहे. आणि मग नंतर क्राउडिंग जे आहे ते 440, 450च्या आसपास आणखी 2-1 विद्यार्थ्यांचे स्कोर येतात. क्राउडिंग इन द सेन्स शक्यता वाढते की तिथे जास्त मेंबर्स असू शकतात. जर फिमेल परफॉर्मन्सचा विचार केला एस सी कॅटेगरीमधल्या, तर 439 हा हायस्ट स्कोर आतापर्यंत आपल्याकडे आलेला आहे. आणि मग नंतर 422, 416 म्हणजे 410च्या आसपास कुठेतरी किंवा त्याच्या आसपास कुठेतरी ते क्राउडिंग होण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर जर मेल परफॉर्मन्समध्ये एससीबीसीचा विचार केला, तर 480च्या आसपास आपल्याकडे मेल एससीबीसीचा हायस्ट स्कोर आहे. आणि मग नंतर क्राउडिंग जे आहे ते तुम्हाला दिसेल की 476 पर्यंतच 5 आपल्याला मेंबर्स त्याच्यामध्ये मिळून गेले, म्हणजे लगेच इमिजिएटली मार्कांचं क्राउडिंग तिथं झालेलं दिसतंय. जर एससीबीसी फिमेल परफॉर्मन्सचा विचार केला, तर 475 म्हणजे हा ऍक्च्युली फिमेल मधला पण हा आपल्याकडे आलेला टॉपचा स्कोर असेल एससीबीसी मधलाच. आणि तो 475 आहे. म्हणून तर मी म्हणलं मगाशी की एससीबीसी मेल आणि एससीबीसी फिमेल याच्यामधला जो गॅप आहे हायएस्ट मार्कांमधला आपल्याकडे आलेला आहे याच्यानुसार, तर तो इथं कमी दिसतोय जरासा. 5-1 मार्कांचाच गॅप दिसतोय. त्याच्यानंतर जो काही इतर विद्यार्थिनींचे मार्क आहेत ते 462 वगैरेचे मार्क तुम्हाला दिसतात. ठीक आहे. हे आपण पीडीएफ वगैरे शेअर करूयाच तुम्हाला, तो तर काही विषय येत नाही. त्यानंतर जर एन टी डी मधला विचार केला, तर 468च्या इथे सुरुवात होते किंवा 469च्या आसपास मेल कॅन्डिडेटची सुरुवात होते. आणि मग 456च्या आज किंवा 450 पर्यंत आपल्याला 5 कॅन्डिडेट मिळालेले आहेत. आणि जर एन टी डीचा फिमेलचा विचार केला, तर 430ला सुरू होत आहेत मार्क. आणि मग काय 422 पर्यंत आपल्याला 4 कॅन्डिडेट फिमेल कॅन्डिडेट मिळतात. म्हणजे मग इथे कळते की एन टी डीचं मुलींचं क्राउडिंग जे आहे ते 430 मार्कांच्या आसपास, किंवा काही कॅन्डिडेट असू पण शकतात जास्तीचे, पण इन जनरल आपल्याला तिथे कॉम्पिट करताना दिसत आहेत मुली एन टी डी कॅटेगरीमध्ये. ओके. हे प्रत्येक कॅटेगरीनुसार ना प्रत्येक विद्यार्थ्याला एक अंदाज येऊ शकतो की आपण कुठे नेमकं हे करू शकतो, स्टँड करू शकतो, किंवा आपलं कॉम्पिटिशन कुणाशी आहे. जर डीटीएचा कॅटेगरीचा विचार केला, तर मेल परफॉर्मन्समध्ये 465 पासून सुरुवात होते आणि 425 पर्यंत आपल्याला चौथा कॅन्डिडेट मिळतोय. म्हणजे पुन्हा एकदा याची क्राउडिंग, या कॅटेगरीसाठी क्राउडिंग कुठे होऊ शकते हे तुम्ही अंदाज लावायला पाहिजे. फिमेलचा जर विचार केला, तर 434 पासून ही सुरू होते आणि 417 पर्यंत आपल्याला 3 कॅन्डिडेट्स मिळतात. मग आता इथे सुद्धा तुम्ही अंदाज घेतला पाहिजे, कारण काय ना, प्रत्येक कॅटेगरीनुसार सुद्धा कट ऑफ चेंज होणार आहेत. पोस्ट मिळणं चेंज होणार आहे, किती पोस्ट कुठल्या कॅटेगरीसाठी आहेत ह्याच्यानुसार सगळ्या गोष्टी चेंज होणार आहेत. हे पण तुम्ही बघितलं पाहिजे. दिव्यांग याचा विचार केला, तर 441 आपल्याकडे मेल टॉपर आहे किंवा मेल याच्यामधले मार्क आहेत. आणि फिमेलचा जर विचार केला, तर 372 मार्क आपल्याकडे आलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये खूप व्हेरिएशन्स असतात, दिव्यांगांमध्ये सब कॅटेगरायझेशन पण असतं, त्यामुळे याच्याबद्दल फार अंदाज लावणं शक्य नाही, किंवा एंट्रीज पण फार जास्त आलेल्या नाही आहेत. पण मग प्रत्येकाने आपल्या आपल्या ह्याच्यानुसार ते अंदाज लावायला हरकत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर एन टी बीचा जर विचार केला, तर 435 मेल कॅटेगरी मध्ये आपल्याकडे काय हायस्ट स्कोर आलेला आहे. आणि 420 पर्यंत आपल्याला 4 कॅन्डिडेट मिळाले. म्हणजे इथं कुठेतरी ते क्राउडिंग होऊ शकतं, किंवा तिथे जास्त कॅन्डिडेट तुम्हाला मिळू शकतात त्याचा अंदाज येतोय. जर फिमेल एन टी बीचा विचार केला, तर 417चा जो स्कोर आहे तो आपल्याकडे हायस्ट आलेला आहे. त्यानंतर मोठा गॅप पडलेला आहे, मे बी एंट्रीज कमी आल्या असेल एन टी बीच्या, किंवा त्यानुसार कदाचित स्कोरमध्ये सुद्धा गॅप कदाचित टॉपरमध्ये आणि नंतरच्या क्राउडिंगमध्ये असू शकतो, असं दिसून येईल. म्हणजे आता ते आपल्याला पुढे नंतर कळेल. त्याच्यानंतर एस टी कॅटेगरीचा जर विचार केला, तर मेलमध्ये 426चा जो आहे तो हायस्ट स्कोर आला आपल्याकडे, आणि फिमेलमध्ये 357चा स्कोर जो आहे तो आपल्याकडे हायस्ट आलेला आहे. ठीक आहे. तर या याच्यानुसार तुम्ही तुमच्या मागच्या कट ऑफचा
मागच्या वेळेस शेवटची पोस्ट किती मार्कांना मिळाली, या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही करायला पाहिजे. ठीक आहे. जर आपण ओव्हरऑल स्कोअरचा जर विचार केला, आपल्याकडे आलेले जे काही 618 एंट्रीज आहेत, तर त्याच्यामध्ये आपल्याकडे 516, 515, 504, 499 वगैरे असे काही स्कोर्स आपल्याला हायर साईडचे दिसतात. आणि मगाशी म्हणल्याप्रमाणे आता हे सगळ्या कॅटेगरीची मिळून आहे. जर मगाशी म्हणल्याप्रमाणे आपल्याला असं लक्षात येतं की यातले काही स्कोर हे माहितीतल्या लोकांचे असल्यामुळे काय आहे ना की हे बऱ्यापैकी ऑथेंटिक स्कोर असण्याची शक्यता जास्त आहे. आणि हे फर्स्ट कीचे आहेत. आता सेकंड कीनी काय कमी होतं जास्त होतं ते नंतर बघूया. फिमेलचा जर विचार केला तर मग पुन्हा एकदा या स्कोर्स मधले म्हणजे जर तुम्ही बघितलं तर 450 वरती आपल्याकडे 9 कॅन्डिडेट्स फिमेल कॅन्डिडेट्सचा ज्यांचा स्कोर आहे. आणि जर मेलमध्ये बघितलं तर 490च्या वरती आपल्याकडे 8 कॅन्डिडेट्सचा स्कोर आहे, जो 490च्या वरती आहे. याच्यावरून तुम्ही एक अंदाज लावू शकता की कुठल्या झोनमध्ये टॉपचे स्कोर आहेत, पहिल्या 10 लोकांचे स्कोर कुठे आहे त्याचा तुम्ही अंदाज लावू शकता. मग आता याच्यापेक्षा जास्त अंदाज ह्या ओव्हरऑल लिस्टमधून तुम्हाला फार लावता येणार नाही. पण तरी सुद्धा जर आपण 100वा आकडा पकडला की आपण काय म्हणूया की मेल 100वा आकडा पकडला ओव्हरऑल, तर आपल्याला असं दिसतंय की 448च्या आसपास कुठेतरी आपल्याकडे एंट्रीज आहेत, त्याच्यामध्ये 100वा आकडा येतोय. आणि जर फिमेलचा विचार केला तर तो डायरेक्ट 397 पर्यंत वगैरे जातोय. म्हणजे सबस्टॅन्शियली खाली तो स्कोर येतोय पहिल्या 100 मध्येच जर विचार केला तर. ठीक आहे. याच्यावरून फार काही अर्थ लावता येत नाही, पण एक तुम्ही पद्धतीनंतर जेव्हा आपण शक्य होईल तेव्हा ही पीडीएफ शेअर करू, पूर्ण करायची मला ती पीडीएफ, तेव्हा तुम्ही त्याचा अंदाज घेऊ शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं एससीबीसीचा जर विचार केला आपण तर एससीबीसी मध्ये असं लक्षात येते की मगाशी म्हणल्याप्रमाणे काय 480च्या आसपास आपल्याला मेल च्या टॉपचा स्कोर सापडतोय. आणि जर फिमेलचा बघितलं तर 475 वगैरे. ठीक आहे. आता बघा आपण जर एससीबीसीचा आपल्याकडे आलेल्या 20 पहिल्या मुलींचा स्कोर बघितला तर 20वी मुलगी जी आहे ती आपल्याला 412 मार्कांच्या आसपास कुठेतरी येताना दिसते. आणि जर एससीबीसी मधला मेलचा 20वा नंबर बघितला तर तो 455च्या आसपास येतो. आता हे सगळं असं सांगणं याच्यासाठी की तुम्हाला एक अंदाज येऊ शकतो की आता तुम्ही या 455च्या कुठे आहात, आजूबाजूला आहात का, 412च्या कुठे आहात, आजूबाजूला आहात का, आल्याड आहात पल्याड आहात, त्याच्यानुसार बऱ्याचशा गोष्टी ह्याच्यामध्ये चेंज होणार आहेत. ठीक आहे. हे तुम्ही बघत राहायला लागेल प्रत्येक कॅटेगरीनुसार. किंवा तुमचे मार्क तुम्हाला माहीत असतील आता, तर त्यानुसार तुम्हाला या नंबरवरून पण कळून जाईल की तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये कुठल्या नंबरला अंदाजा बसता. दिव्यांग विचार केला तर 441 मगाशी म्हणल्याप्रमाणे आणि 372 फिमेलमध्ये आपल्याला मार्क आलेले होते. DTA चा विचार केला तर 465च्या आसपास मेल कॅटेगरी मधला स्कोर आपण मगाशी पण बघितला आणि 434 फिमेल मधला बघितला. ठीक आहे. तर एक लक्षात येईल पुन्हा एकदा की इथलं क्राउडिंग कुठे होऊ शकतं, कुठल्या मार्कांच्या आसपास होऊ शकतं, इथे क्राउडिंग कुठे होऊ शकतं हे पण तुम्हाला अंदाजा कळू शकतो. म्हणजे कॉम्पिटिशन कुठे आहे, किती सीट्स आहेत, त्यानुसार हे सगळं बघायचं. ईडब्ल्यूएसचा जर विचार केला तर 516 वाला जो कॅन्डिडेट आहे त्यांनी ईडब्ल्यूएस सांगितलेला आहे. किंवा इकडे सुद्धा 460 वाले जे कॅन्डिडेट आहेत फिमेल, त्यांचे ईडब्ल्यूएस आहे. आणि पुन्हा एकदा जर तुम्ही ईडब्ल्यूएसचा विचार केला की पहिले 10 कॅन्डिडेट कुठपर्यंत येतात, तर 425च्या आसपास कुठेतरी आपल्याला हे पहिले 10 कॅन्डिडेट ईडब्ल्यूएस मधले मिळतात. आणि जर फिमेल ईडब्ल्यूएसचा जर विचार केला तर आपल्याला काय होतं की 411 पर्यंतच पहिल्या चारच म्हणजे चार मध्येच त्या काय 411 पर्यंत आपण स्कोरवरती येतो. हे सगळं तुमच्या हे लक्षात येईल हळूहळू अनालिसिस केल्यानंतर की इतकं पण म्हणजे जी काही आपण हाईप म्हणतो की नाही नाही खूप सोपा होते पेपर, खूपच मार्क आलेत वगैरे मुलांना, तर तुम्ही कॅटेगरी वाईज बघायला गेलात तर कदाचित तुमचं प्रेशर कदाचित काय होऊ शकतं, कमी होऊ शकतं. किंवा तुमचा तो ताण आहे अननेसेसरी आलेला, तो पण कमी होऊ शकतो. त्यानुसार पण तुम्ही पुढच्या गोष्टी ठरवू शकता. कारण बऱ्याच वेळेला कॅटेगरी वाईज खूप छोट्या छोट्या एक एक दोन दोन मार्काचा, 4 मार्काचा, 5 मार्काचा, काही ठिकाणी 10-12 मार्कांचा फरक पडत जातो. ठीक आहे. NTBचा विचार केला तर 435ला आपण म्हणलो तर मेल टॉपर आणि 417ला फिमेल टॉपर दिसते. क्राउडिंग तुम्हाला अंदाज कळून जाईल NTBचं मेल आणि फिमेलचं कुठं होऊ शकतं. ठीक आहे. NTCचा विचार केला तर NTC मध्ये 499चा हायस्ट दिसतो आणि मग नंतर 470च्या आसपास थोडंसं काही पहिले 4-5 कॅन्डिडेट दिसतात. आणि मग नंतर जर तुम्ही NTCचा 20वा कॅन्डिडेट बघितला तर तो डायरेक्ट 428 पर्यंत येतो. आणि जर 10वा-11वा बघितला तर 442च्या आसपास वगैरे कुठेतरी येतो. म्हणजे पुन्हा एकदा शक्यता क्राउडिंगची परत कुठे असू शकते, इथे कुठेतरी क्राउडिंगची शक्यता असू शकते, लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे ते तुमच्या तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला ते कळून जाईल. जर फिमेलचं बघितलं तर 454 स्कोर दिसतो हायएस्ट फिमेलमध्ये. आणि मग नंतर 443, 420 वगैरे स्कोर आहेत. पुन्हा एकदा क्राउडिंग कुठे होऊ शकतं याचा अंदाज तुम्हाला कळायला पाहिजे. म्हणजे आपले कॉम्पिटिटर्स कुठल्या मार्कांच्या आजूबाजूला असू शकतात ह्याचा तुम्हाला अंदाज आला पाहिजे. NTDचा विचार केला तर मगाशी म्हणलं तसं मेल 468, फिमेल 430 आणि क्राउडिंग कुठे होऊ शकते हे पुन्हा एकदा कळायला पाहिजे. बघा एकदा की जर 10 नंबर पर्यंत आपण त्याला स्ट्रेच केलं आकड्याला तर 440, 441च्या आजूबाजूला हे स्कोर आलेला आपल्याला दिसून येतो. आणि जर फिमेलचं जर बघितलं तर आपल्याला 422 पर्यंतच
4 मुली ज्या आहेत त्या कॅन्डिडेट ज्या आहेत त्या मिळालेल्या दिसतात. तर याच्यानुसार तुम्ही विचार केला पाहिजे. हे कळायला पाहिजे की 430ला फर्स्ट कॅन्डिडेट आपल्या डेटानुसार सुरू झालेले आहे. मग एनटीडीच्या समजा एनटीडीची कोणी विद्यार्थिनी असेल तर त्याच्यानुसार त्यांनी तो विचार केला पाहिजे की आपण कुठे स्टँड करतो किंवा आपल्याला किती जागा आहे मुलींना. जर रिझर्वेशन असेल, जागा असेल, तर त्यानुसार आपण त्याच्यानुसार आपला पोस्टचा अंदाज लावू शकतो किंवा एक हे करू शकतो की हा ठीक आहे बाबा आपण किती कॉम्पिटिशनमध्ये आहेत. ठीक आहे. ओबीसीचा जर विचार केला तर ठीक आहे, 504चा टॉप आपण म्हणतोय. आणि जर ओबीसीचे पहिले 20चा जर विचार केला तर ते 457 पर्यंत कुठेतरी ते सॅम्पल साईज येऊन जाते. ओके. आणि जर फिमेलचा विचार केला तर 458चा टॉपर आपण म्हणतोय फिमेलमध्ये ओबीसीचा. आणि जर पहिल्या 10 कॅन्डिडेटचा विचार केला तर 438, म्हणजे बऱ्यापैकी हायर स्कोर आहे फिमेल ओबीसी मध्ये. आणि 20चा जर विचार केला तर 421, म्हणजे इथे सुद्धा बऱ्यापैकी परत एकदा ओबीसी फिमेलमध्ये हायर स्कोर दिसतोय तुम्हाला, हे लक्षात आलं पाहिजे. म्हणजे थोडासा जो स्कोर आहे ओबीसी फिमेल किंवा मेल मधला, तो आपल्याला इथं इव्हन बघा तुम्ही की 451 पर्यंतच आपल्याला 31 कॅन्डिडेट मिळतात. म्हणजे भरपूर कॅन्डिडेट्सला, 31 कॅन्डिडेट्सला 450च्या वरती मार्क आपल्याकडे आहेत. किंवा फिमेलच्या बाबतीमध्ये सुद्धा जर विचार केला तर 410च्या वरती जवळपास 30 व्यक्तींना किंवा 30 मुलींना मार्क. त्याचा अर्थ ओबीसीचं क्राउडिंग हे जरा वरच्या मार्कांमध्ये झालेलं तुम्हाला दिसून येऊ शकतो किंवा तिथे तुम्हाला तो झोन सापडू शकतो. ठीक आहे. ऑब्व्हियसली कॅन्डिडेट जास्त आहेत किंवा नंबर जास्त असतो त्यानुसार पण हे सगळं चेंज होणार आहे. त्याच्यानंतर ओपनचा जर विचार केला तर पुन्हा एकदा 515चा टॉपर आपण म्हणतोय. आणि मग नंतर फिमेलचा विचार केला तर 445.5 ओपन कॅन्डिडेट आपल्याकडे हायस्ट मिळालेला आहे. आता ओपनच्या बाबतीमध्ये सुद्धा जर पहिल्या 20 कॅन्डिडेटचा विचार केला तर ते खूप खाली जाते. पण मग तुम्ही जर 400 काय म्हणूया आपण 50च्या पर्यंतचा विचार केला तर पहिले 10 कॅन्डिडेट तुम्हाला ओपन मधले मिळून जातात. ओके. म्हणजे एक अंदाज तुम्हाला येऊन गेला पाहिजे. आणि जर पहिल्या 4 कॅन्डिडेटचा विचार केला तर फिमेल 4 कॅन्डिडेट 423 पर्यंत आपल्याला मिळतात. म्हणजे पुन्हा एकदा क्राउडिंग मार्कांचं त्या विशिष्ट मार्गांच्या आजूबाजूला कुठेतरी होऊ शकतं, हे लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे, हां, सो मला वाटतं हां, शेड्यूल कास्ट 494 आपण म्हणतोय मेलमध्ये हायेस्ट मार्क आपण म्हणतोय. आणि नंतर जर तुम्ही क्राउडिंग बघितलं तर ते 432, 430, 426च्या आसपास कुठेतरी झालेलं दिसतं. फिमेलमध्ये 439 मार्क आपण हायर म्हणतोय. मग नंतर क्राउडिंग तुम्हाला कुठे 400च्या आसपास होताना दिसतंय. ते त्याच्यानुसार तुम्हाला अंदाज आला पाहिजे. ओके. त्याच्यानंतर जर शेड्यूल ट्राईबचा विचार केला तर 426 आपल्याकडे हायेस्ट स्कोर आपण म्हणतो. आणि क्राउडिंग मग परत डायरेक्ट काय 390च्या आसपास कुठेतरी जाते. आणि जर फिमेल एस टी कॅन्डिडेटचा विचार केला तर 357च आपल्याकडे टॉप स्कोर आहे. आणि मग नंतर 348 वगैरे, त्याच्यानुसार तुम्हाला तो अंदाज आला पाहिजे. स्पोर्ट्सची मला वाटतं एकच एंट्री आलेली आहे ही. त्यानुसार स्पोर्ट्सच्या कॅन्डिडेट्स इथे बघून घ्या. सब्जेक्ट वाईजचा स्कोरचा जर विचार केला आपण तर सब्जेक्ट वाईज स्कोरमध्ये तुमच्या काही गोष्टी लक्षात येईल की मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह मध्ये बघा 89 मार्क, 88 मार्क, 87 मार्क, 85 अबोव, म्हणजे या बाबतीमध्ये मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्हच्या बाबतीमध्ये मुलांचे स्कोर हायर साईडला दिसत आहेत एरवीपेक्षा. एवढे स्कोर म्हणजे 89 किंवा इव्हन 80 पेक्षा जास्त स्कोर. जर आपण 80 आणि 80 पेक्षा जास्त स्कोर बघितले तर 35 लोकांचे 80 आणि 80 पेक्षा जास्त स्कोर दिसतात मेल आणि फिमेलमध्ये. तर ही एक सिग्निफिकंट म्हणजे शिफ्ट दिसतोय मार्कांमधला. त्यामुळे पण कदाचित मग मार्क ओव्हरऑल जास्त चांगले वाटतात किंवा पेपर चांगले गेले वगैरे जो काही फील होता, तर त्याच्यामध्ये मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्हचं कॉन्ट्रीब्युशन असू शकतो. कारण बरं दुसरा जर आपण एक माइलस्टोन पकडला, म्हणजे मी जर म्हणेल की समजा आपण 75 आणि अबोव मार्कांचा जर विचार केला तर आपल्याला 116 कॅन्डिडेट मिळतात चक्क 75 आणि अबोव कॅन्डिडेटचे मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्हमध्ये. त्याच्यामुळे सिग्निफिकंट स्कोर जो आहे इथे मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्हमध्ये दिसतोय. किंवा मला तर वाटतं की मे बी इम्प्रुव्हमेंट पण मुलांच्या मार्कांमध्ये मागच्या तुलनेमध्ये जास्त दिसते. त्याला इम्प्रुव्हमेंट म्हणायचं का पेपरच्या नेचरनुसार ते चेंज झालं असेल की काय असेल ते. 70 आणि 70 अबोव, सॉरी 70 आणि अबोव मार्कांचा जर विचार केला मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्हचा तर 270 लोक आपल्याला मिळतात चक्क. मग 270 म्हणजे 600 पैकी खूप मोठा चंक आहे, लक्षात ठेवा. म्हणजे जर मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्हमध्ये आपण 70च्या खाली मार्क घेतले असतील ना तर आपण रेड झोनमध्ये येण्याचे चान्सेस ऑब्व्हियसली वाढले असतील. मी तर म्हणेल की 75च्या खाली पण आपले मार्क थोडेसे पण आले असतील, 1-2 मार्क सुद्धा, तरी थोडंसं आपल्याला 3-4-5 मार्कांचा, 10 मार्कांचा फटका बसायला सुरुवात झालेली असू शकते. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं आपण बघूया. हे मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह झालं. पुढचं GS1चं बघूया. GS1 मध्ये बघा, GS1 मध्ये सुद्धा तुमच्या असं लक्षात येईल की हायर स्कोर जे आहेत ते काही आहेत, पण मग 110च्या वरती 3 स्कोर आपल्याकडे आलेले आहेत. ठीक आहे. 3 स्कोर ते 110च्या वरती आलेत. आणि मग नंतर क्राउडिंग जे झाले मार्कांचं ते 100च्या आसपास झाले. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर पहिल्या 10 मध्येच काय होतं की 100 पर्यंत मार्क येतात. आणि नंतर खटकरनं 100च्या खाली काय होतं, रेंज सुरू होते मार्कांची, लक्षात ठेवायचा अर्थ GS1चे जे मार्क आहेत ते आहेत, आलेत मुलांना. काही जणांना पेपर अवघड गेला, काही जणांना ओके गेला.
काही जणांना वाटलं की चांगले मार्क यायला पाहिजे होते, काही जणांना तर 50 पण मार्क आलेत, काही जणांना 62 मार्क आलेत, काही जणांना 67 मार्क आलेत, काही जणांना खूप चांगला वाटत असून पेपर पण 80 मार्क आलेत. पण एक लक्षात येते की हायर स्कोर जे आहेत ते ठराविक काही लोकांना आहेत, आणि मग नंतर मात्र काय झाले, खटकरनं मार्क जे आहेत ते खाली आले. जर आपण विचार केला की काय म्हणूया आपण की 90 आणि 90च्या अभाव जर किती मुलं असतील GS1 मध्ये, तर ते आपल्याकडे 600 पैकी 74 एंट्रीज, आपल्याकडे 75 एंट्रीज ज्या आहेत त्या 90 पेक्षा जास्त मार्क असणारे आहेत. त्याच्यावर एक तुम्हाला अंदाज येऊ शकतो की GS1 मध्ये थोडंसं का असेना मार्क जे आहेत ते लोअर साईडला आलेले दिसतात. किंवा जर पहिले 100 शोधायचा प्रयत्न केला तर 87 87.75 म्हणजे 88 पकडा, 88च्या आसपास मार्क येऊन जातात. म्हणजेच GS1 मध्ये 88 मार्कांच्या वरती किंवा 88 आणि 88च्या अभाव पण 100 विद्यार्थी आपल्याला मिळू शकतात असं दिसते. तर त्याच्यावरून कळून जातं की जो मार्कांचा जो चंक आहे, आता बघा म्हणजे 600 एंट्रीजपैकी 100 लोक 88ला संपतात आणि बाकीचे 500 लोक हे 88 मार्कांच्या खाली आहेत. याचा अर्थ जो चंक आहे, मेजर चंक मार्कांचा GS1 मधला, तो 88च्या आजूबाजूच्या किंवा 88च्या खाली सुरू होतोय. याचाच अर्थ GS1 नक्कीच आपल्याला सगळ्यांनाच अवघड गेलेलं दिसते किंवा मार्क कमी आलेले दिसते. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचं आपण बघूया GS2चं काय आहे. असं ही फाईल मोठी आहे त्याच्यामुळे स्क्रोल करायला वेळ लागेल. ठीक आहे. पुढे जाऊया, एकच मिनिट. हा, GS2चा जर विचार केला तर आता इथे मात्र सिग्निफिकंट शिफ्ट दिसेल तुम्हाला. जसं GS1 मध्ये कमी झालेलं दिसलं, GS2 मध्ये मात्र तुम्हाला दिसेल की 128 किंवा 120च्या वरती भरपूर मुलांना मार्क दिसतील. जर आपण 120च्या वरती जर मुलांचा मार्कांचा विचार केला तर असं लक्षात येतं की 23 मुलं तर आपल्याला 120च्या वरती दिसतात, किंवा 120 आणि 120च्या वरती जर पकडली तर मग ती डायरेक्ट 33 पर्यंत जातात. म्हणजे हा मेजर हे दिसतोय, शिफ्ट दिसतोय GS2च्या मार्कांमध्ये. त्यातल्या त्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आपण पहिल्या 100 मुलांचा विचार केला GS2 मधल्या मार्कांचा, तर आपल्याला असं दिसतं की पहिली 100 मुलं ही 115 पेक्षा जास्त असणारी आहेत. म्हणजे 115 पेक्षा जास्त मार्क असणारी जवळपास आपल्याला 110 एक मुलं किंवा 100 एक मुलं मिळतात. इथं जर तुम्ही बघितला तर 115 आणि 115 पेक्षा जास्त असणारी मुलं जी आहेत वरची, तुम्हाला 110 त्यांचा आकडा दिसेल. तर सिग्निफिकंट काय म्हणजे आपण शिफ्ट आहे. GS2 मध्ये बऱ्यापैकी मार्क चांगले आलेले आहेत किंवा हायर साईडला आलेले आहेत. आणि हा पण एक फॅक्टर असू शकतो मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह बरोबर की इथे पण मार्क इम्प्रूव्हमेंट झालेला आहे नक्कीच. ठीक आहे. तर हे लक्षात घ्यायला पाहिजे की कुठे मार्क चांगले वाढलेत आणि भरपूर चांगले वाढलेले आहेत. म्हणजे आता जर तुम्ही विचार केला बघा की 110 आणि 110 प्लस असे मार्क आलेले 600 पैकी विद्यार्थी किती, तर 238 विद्यार्थ्यांना, 600 पैकी 238 विद्यार्थ्यांना, म्हणजे ऑलमोस्ट ते 40% म्हणायला पण हरकत नाही. 40% स्टुडंटला 110 आणि 110 प्लस मार्क GS2 मध्ये आताच्या डेटानुसार दिसतात. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया, GS3 कडे जाऊया. ठीक आहे. GS3चा बघा 115, म्हणजे आता तिकडे 128चा वगैरे टॉपर दिसत होता GS2 मध्ये, इकडे 115 वरती तो टॉपर येतोय, किंवा 110च्या वरती काही फार जास्त मुलांना मार्क नाहीये, 6 एक मुलांनाच मार्क आहेत. आणि मग नंतर जर विचार केला आपण की थोडंसं खाली गेलो तर आपल्याला 100 पर्यंत किंवा 100ने जास्त मार्क असणारे 48च मुलं मिळतात. म्हणजे GS2 सारखा इथं फार मोठा आपल्याला मुनिया मार्कांचा ऍडव्हान्टेज वगैरे जो आहे तो GS3 मध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये दिसत नाही. ठीक आहे. इव्हन जर आपण पहिली 100 मुलं पकडली तर ती 96च्या आसपास कुठेतरी येत आहेत. म्हणजे काय, 96च्या खाली 500 एंट्री आहेत, लक्षात ठेवा. 96 किंवा आपण म्हणूया ठीक आहे, म्हणजे 95च्या खाली आपल्याकडे काय आहेत ऑलमोस्ट, तिथून पुढे आपल्याकडे 500 एंट्री आहेत. आणि हा सिग्निफिकंट चंक आहे. मग पुन्हा एकदा त्यामुळं म्हणजे हे सांगण्याचं कारण की जर आपल्यापैकी काही जणांना असं वाटत असेल की सर GS3ला मला 115 मार्क नाही आले, 110 मार्क नाही आले, तर ते तुम्ही 2023च्या मार्कांबरोबर कंपॅरिझन करताय म्हणून तुम्हाला तसं वाटतंय. पण जर तुम्हाला 96 100च्या आसपास जरी स्कोर असेल तर तो सुद्धा रिस्पेक्टेबल स्कोर आहे, हे तुम्हाला या मार्कांवरून कळालं पाहिजे. कारण बऱ्याच जणांना इथे स्कोर आलाय पण त्यांना असं वाटायला लागलं की नाही GS3 मध्ये मार्क कमी पडले. तसं नाही ऍक्च्युली. जर तुमचा स्कोर 95च्या अबो आहे किंवा त्याच्या अराउंड कुठेतरी आहे तर तुम्ही चांगल्या स्कोरमध्ये मार्क घेतलेले आहेत, तुम्ही कमी मार्क घेतलेले आहेत, हे पण तुम्हाला कम्पॅरेटिव्ह कळालं पाहिजे. कारण
झालं काय की मेजर शिफ्ट होता GS3च्या अप्रोचमध्ये, की अजिबातच म्हणजे आपण बॅचमध्ये पण भरपूर वेळा बोललेलो की अजिबात त्यांना नोबदाबो किंवा लोबदाबोच्या फंड्यामध्ये जगू नका, कारण तिथे आपल्याला धक्का बसू शकतो जर त्यांनी थोडा पण पॅटर्न वेगळा टाकला तर, किंवा खूप ऑब्जेक्टिव्हिटी किंवा खूप डेटावर आधारित प्रश्न टाकले तर. ऑब्व्हियसली त्या पद्धतीने त्यांनी पेपर थोडासा फिरवला, थोडासा म्हणण्यापेक्षा मेजर शिफ्ट होता खरं तर. त्याच्यामुळे काय आहे की तुम्हाला सिग्निफिकंट जे आहेत मार्कांमध्ये चेंजेस दिसून येतील. मागच्या वर्षी काय होतं ना की 107, 110, 112, 111 असे मार्क भरपूर विद्यार्थ्यांना होते. ठीक आहे. आता त्या विद्यार्थ्यांचं कॅलिबर कमी होतं, ऑल ऑफ द अबो आलं असं नाहीये. तर त्यांनी पेपर चांगल्या प्रकारे टॅकल पण केला, पेपरही तसा होता. आणि जो आपण म्हणतो की GS3चा जो एक बाज असतो, त्या पद्धतीने त्या पेपरला टॅकल केल्यानंतर ते मार्क येऊन गेले होते. पण या वर्षीचा पेपर तसा नव्हता. मेजर शिफ्ट आहे की GS3 मध्ये मार्क जे आहेत ते मागच्या वर्षीपेक्षा कमी दिसतात आणि भरपूर कमी दिसतात. असं नाहीये की थोडे थोडके कमी आहेत. मेजर आपण म्हणूया मायनस मार्क GS3 मध्ये तुम्हाला सगळ्यांना दिसून येतील. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा जो पेपर आहे तो म्हणजे आपला GS4चा बघा, इथं टॉपर आपल्याला 105.25चा अंदाजा इथं म्हणजे आपल्या ह्याच्यानुसारच हायएस्ट मार्क तिथे दिसतात. आणि मग पहिल्या 5 मुलांना 100 पेक्षा जास्त मार्क आपल्याला आपल्या लिस्टमधले दिसतात. म्हणजे इथे सुद्धा कमी मुलं आहेत, फार काही 100च्या वरती खूप जास्त मुलं आहेत असं नाहीये. जर आपण पुन्हा एकदा 90 आणि 90च्या वरती मुलांचा विचार केला GS4च्या, तर ते 61च मुलं येतात. याचा अर्थ GS4 मध्ये फार काही खूप जास्त स्कोअरची इम्प्रूव्हमेंट म्हणजे असं होत होतं की GS4चा पेपर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना असं परसेप्शन होतं की खूप चांगला स्कोर येणार आहे. म्हणजे तसं झाले का काही विद्यार्थ्यांचं? नक्कीच 100च्या वरती मार्क जाणं ही GS4साठी मागच्या 2-3 वर्षाचं बघितलं तर नक्कीच वेगळी गोष्ट आहे. म्हणजे मेजर शिफ्ट आहेच आहे. पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मार्क कमी पण आले. जर तुम्ही आता या GS3चं क्राउडिंग बघितलं, सॉरी GS4चं क्राउडिंग बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की 100 विद्यार्थ्यांना काय फक्त 87.5च्या वरती मार्क आहेत. बाकी 500 विद्यार्थ्यांना 87.5च्या खाली मार्क आहेत. याचा अर्थ GS4चा जो मेजर शिफ्ट दिसायला पाहिजे होता तो तेवढा पण नाही दिसलेला. GS3 मध्ये खाली आले मार्क, GS4 मध्ये पण वाटत होतं की सोप्पा आहे तर GS4 GS3ला कव्हर करून टाकेल वगैरे, तर असं काही झालं नाही. याचा अर्थ GS4 मध्ये पण मुलांचे मार्क कमी साईडला आहेत किंवा लोअर साईडला आहेत, हे तर स्पष्ट दिसून येते. म्हणजे जो एक हाईप होता की नाही खूप भयानक मार्क GS4 मध्ये मार्क दिसतील, तसं तरी या 600 एंट्रीजवरून तरी दिसत नाहीये. कारण मेजर चंक जो आहे मार्कांचा, म्हणजे तुम्ही विचार करा आता, जर बघितलं आपण 200 मुलं जर पहिली काढली तर ती 83च्या आसपास कुठेतरी येतात. म्हणजे 83च्या खाली मार्क असणारी परत 400 मुलं आहेत आणखी. म्हणजे जवळपास 2/3 मुलं ही 83च्या खाली आहेत 600 पैकी. याचा अर्थ मेजर जो शिफ्ट हवा होता GS4 मध्ये तो काही तसा आलेला नाहीये. नक्कीच काही वरच्या विद्यार्थ्यांना मार्क आलेले आहेत, पण खूप मोठा शिफ्ट GS4 मध्ये दिसणार नाही. म्हणजे हे सांगण्याचं कारण काय की आपल्याला काय वाटलं होतं ना की GS1 अवघड गेलाय, GS3 अवघड गेलाय, पण मग GS4 खूप सोपा गेला तर GS4 सगळं पाप धुवून काढेल. तर तसं नाही झालेलं. GS1 पण अवघड गेला असेल, GS3ला पण समजा धक्का बसला असेल आणि GS4ला पण धक्का बसला असेल तर ऑब्व्हियसली मार्क लोअर साईडला येण्याचे चान्सेस जास्त आहेत. याचा अर्थ काय, मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह मधले चांगले मार्क आणि GS2चे चांगले मार्क इथं भरपूर हे झालेलं आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट झाली आहे ती म्हणजे GS2चे जे मार्क आहेत ना तर त्याच्यामध्ये भरपूर तफावत दिसून येते. म्हणजे कुणाचे 123 आहेत आणि एखाद्या चांगल्या विद्यार्थ्याचे 105 पण आहेत किंवा 107-8 पण आहेत. मग तिथे 15-1 मार्कांचा फरक पडतो. इव्हन GS3 मध्ये सुद्धा एखाद्याने 98-99 घेतले तर एखाद्याने चांगल्या विद्यार्थ्यांनी पण 84 वगैरे घेतले, तिथे पण 14-15-1 मार्कांचा फरक दिसतो. तर हे जे आहे ना, किंवा इव्हन मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह मध्ये सुद्धा की कुणीतरी समजा 82 गेले आणि कुणीतरी 70 गेले तर तिथे एक 12 मार्कांचा. तर हे जे 12-12-12 किंवा 15-15-15 असे 45 मार्कांचा जो फरक आहे ना, तो खूप मॅटर करणार आहे. म्हणजे नेहमी सारखंच की परत एकदा 2-3 आणि काय म्हणूया आपण मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह ह्या मार्कांचा जो फरक आहे तो भरपूर तुम्हाला काय करू शकतो, म्हणजे काय म्हणतात त्याला, तुमच्या याच्यामध्ये मार्कांमध्ये तफावत क्रिएट करू शकतो. तर हे तर झालं बेसिक मार्कांचं किंवा वेगवेगळ्या कॅटेगरीज वाईज आपण म्हणूया यांचं विद्यार्थ्यांच्या टॉप मार्कांचं डिस्कशन किंवा बाकीचे पण मार्क असतील मला. पण मग आता पुढे काय करायला पाहिजे त्याचं एक आयडिया घेऊया आपण. मी तर मगाशी म्हणलं त्याप्रमाणे आपण कट ऑफ वगैरे काही सांगणार नाहीये, पण तुम्ही काय करायला पाहिजे की तुमचे जे मार्क्स आहेत ना, तर ते तुमच्या तुमच्या कॅटेगरी वाईज काय करा की मागच्या वर्षीचे जे काही PDF आहेत 2023-2022, त्याच्यामध्ये जे काही रेकमेंडेशन जे काही विद्यार्थ्यांचं झालेलं असतं त्याच्यानुसार त्यांचे फायनल स्कोअर चेक करा की हा ठीक आहे बाबा, आता इथं डेप्युटी कलेक्टर ओपन जनरलला मेलला 594ला मिळाली होती आणि मग तुमचे मार्क किती आहेत. मग तुम्ही समजा 470ला असाल तर तुम्हाला 120 ॲडिशन, 130 ॲडिशन, कितीच ॲडिशन केल्यानंतर हायेस्ट पोस्ट मिळू शकते, याचा एक तुम्हाला अंदाज यायला सुरुवात होईल. म्हणजे
हे कॅल्क्युलेशन तुम्ही आत्ता करू शकता. इतर कोणी करण्यापेक्षा तुम्हीच हे कॅल्क्युलेशन केले पाहिजे, कारण का प्रत्येक कॅटेगरीनुसार ते सगळं बदलणार आहे. आता समजा हे डेप्युटी कलेक्टरचं आहे आणि 594 आहे. समजा आज कोणतरी स्कोर समजा 499चा स्कोर आहे आपल्याकडे, 194चा आहे. तर मग 494 वाल्या विद्यार्थ्याला माहिती आहे की जर आपण 120 प्लस ॲडिशन करू शकलो तर नक्कीच आपल्याकडे काय हायर स्कोर किंवा हायर पोस्ट मिळवण्याचा किंवा वन ऑफ द बेस्ट पोस्ट मिळवण्याचा चान्स राहतो. हे तुम्हाला कळालं पाहिजे. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या मागच्या काय म्हणूया कट ऑफचा जर विचार केला तर त्याच्यामुळे तुम्ही हे पण पाहायला पाहिजे की ठीक आहे बाबा, आता समजा BDO बी असं दिलंय म्हणजे ABDO इथं दिलेलं आहे. तर ABDOची पोस्ट मागच्या वर्षी ओपन जनरलला कितीला गेली तर 550ला गेली किंवा त्याच्या अराउंड गेली. तर मग आपला जर स्कोर आज 550 असेल, ठीक आहे ना, तर 550 मध्ये मी समजा 120 ऍड करत असेल, 110 ऍड करत असेल, तर मी कुठल्या टप्प्यामध्ये जाऊ शकतो, मग मला क्लास 2 मिळू शकते का वगैरे, याचा अंदाज तुम्ही मार्कांचा अंदाज तुम्ही घेतला पाहिजे. आता हे कट टू कट 2023 सारखं सगळं होईल असं सांगता येत नाही, पण त्याच्यामुळे तुम्ही 10 ऍड करा, 10 कमी करा, तुम्हाला जे काही वाटतं त्यानुसार, म्हणजे जे काही तुमचं इन जनरल फिलिंग असेल, किंवा मी तर म्हणेल की मला फार यातलं मी लक्षातही येत नाही किंवा कळतही नाही. आपल्याकडे खूप म्हणजे मार्केटमध्ये सगळे सर लोक आहेत, वेगवेगळी दिग्गज मंडळी आहेत की ज्या लोकांना ह्या खूप गोष्टी व्यवस्थित कळतात. तर ती लोक तुम्हाला व्यवस्थित कदाचित याबद्दल आणखी चांगलं सांगू शकतील. त्यानुसार तुम्ही ह्या गोष्टी ठरवू शकता. अजून एक महत्त्वाची गोष्ट, आता समजा इथे बघा, मला वाटतं हा काय ते हा स्किल डेव्हलपमेंट ऑफिसर ग्रुप बी ची ही पोस्ट आहे. ती 547ला वगैरे समजा ओपन जनरलला मागच्या वर्षी मिळाली आहे. याच्यावरून पण एक अंदाज लावता येतो की हा ठीक आहे, लोएस्ट जो स्कोर आहे मागच्या वर्षीचा किंवा लोएस्ट जो कट ऑफ आहे, फिमेलला समजा लोएस्ट मार्क किती आहेत ओपन जनरल फिमेलला, कितीला पोस्ट मिळालेली आहे, किंवा मेलला किती आहेत पोस्ट मिळालेले आहे, OBC फिमेलला लोएस्ट मार्क मागच्या वर्षी किती आहेत की जिला पोस्ट मिळालेले आहे. ह्या सगळ्या गोष्टींच्या अंदाजावरून पण तुम्ही काय करू शकता, एक मार्कांचं गणित बसवू शकता. आता पुढे काय म्हणजे एक बेसिक आपल्याला डिस्कशन जे आहे ते करायला पाहिजे, ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिलं तर तुम्ही ऑब्जेक्शन्स घ्यायला सुरुवात केली पाहिजे. झाडून सगळे क्वेश्चन्स चेक करा. तुम्हाला जिथे डिबेटेबल वाटतं आपले चुकलेले प्रश्न चेक करा. कारण का कोणीतरी त्याचे स्वतःचे प्रश्न बरोबर यावे, तिचे स्वतःचे प्रश्न यावे म्हणून प्रयत्न करणार आहे. तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, नाही तर असं होईल की तुमचे मार्क कमी 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 झाले आणि त्यांचे वाढले. आता मागच्या काही याच्यामध्ये आयोगाने फार उत्तर चेंजेस केलेली नाही आहेत, त्यामुळं कदाचित यावर्षी तुम्हाला असं एक वाटू शकतं की नाही, मग मेन्सला फार उत्तर चेंज नाही होणार. पण आपलं काम आहे यासाठी प्रयत्न करणं. आणि मला असं वाटतं की आत्ता ही स्टेज आली आहे खरं तर, की शेवटचे ऑब्जेक्टिव्ह हे जे काही डिस्कशन आपण परत परत करत होतो ना, तर शेवटच्या ऑब्जेक्टिव्हचा सिरियसनेस आत्ता खरं सुरू होतो, की आता तुम्ही शेवटचे ऑब्जेक्टिव्ह आहे म्हणून खरं तर व्यवस्थित ऑब्जेक्शन्स घेतले पाहिजेत पहिली गोष्ट. आता खरं तर शेवटचे ऑब्जेक्टिव्ह आहे म्हणून तुम्ही इंटरव्ह्यू पण खूप व्यवस्थित केला पाहिजे. म्हणजे ह्याच्यात अजिबात काही नाही केली पाहिजे की नाही माझा स्कोर येईल का नाही येईल का वगैरे, याच्यामध्ये अडकलंच नाही पाहिजे. शेवटचे ऑब्जेक्टिव्ह आहे ना, तर जर 1 मार्काने जरी इन झालो, ठीक आहे, 5 मार्काची जरी मला लीड असू शकते तरी सुद्धा मी धडपडलं पाहिजे, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. परत एकदा मगाशी म्हणलं तसं मागच्या वर्षीचे कट ऑफ बघितले पाहिजेत, आपल्या कॅटेगरीनुसार सीट्स बघितल्या पाहिजेत, आत्ताच्या मागच्या वर्षीच्या त्याच्यानुसार तुम्ही कुठे बसू शकता ते बघितलं पाहिजे. तुम्हाला एक अंदाज येईल की किती मार्क लागतात. ठीक आहे. मागच्या कट ऑफपेक्षा एक पण मार्क जास्त असेल किंवा त्याच्या अराउंड मार्क असतील तर तुम्ही चांगला चान्स आहे असं गृहीत धरून चालायला पाहिजे. लक्षात ठेवा, मी कट ऑफ सांगत नाहीये. मी जसं इन जनरल आपण मागच्या वेळेस प्रिलिमला पण बोललो होतो, तसंच आपण म्हणतोय की तुम्ही त्या झोनमध्ये राहिलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे महत्वाची, मागची रिझल्ट काय सांगतात ते बघा, ते आपण बघितलं वरती की कुठल्या मार्गाने कोणती पोस्ट मिळू शकते वगैरे वगैरे. त्याच्यानंतर खूप महत्वाची गोष्ट म्हणजे थिअरीचे मार्क्स खूप जास्त मॅटर करतात. त्यामुळं तुमचा जर स्कोर तुमच्या अपेक्षापेक्षा 10, 12, 15 मार्कांनी कमी असेल तर अननेसेसरी खचून जायचं नाही, अननेसेसरी निगेटिव्ह झोनमध्ये अडकायचं नाही, बाकीच्या लोकांच्या गोष्टी ऐकून स्वतःला बरबाद करून घ्यायचं नाही. लक्षात ठेवा, समजा एखाद्या विद्यार्थिनीचा स्कोर आज 435 आहे, तिला असं वाटतं की नाही सर मला 485 यायला पाहिजे होते. माझं त्या विद्यार्थिनीला सांगणं असेल की तुला कदाचित किंवा तुम्हाला कदाचित 435 मार्क आजही म्हणजे सॉरी 435 नाही 445 मार्क आजही कदाचित असतील, फक्त ते हिडन असतील. कारण का तुम्हाला कदाचित 65 मार्क असतील मराठी इंग्लिश कशाला थिअरीला, आणि बाकीच्यांचे ॲव्हरेज मार्क 55 येतील विद्यार्थिनींचे, बाकीच्या विद्यार्थिनींचे. तर तुम्ही असंही 10च्या ॲडव्हान्टेजमध्ये आहात, फक्त ते दिसत नाहीये. हेच एखाद्या विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये होऊ शकते की त्याला अपेक्षित होतं स्कोर की सर मला 470 प्लस येतील असं वाटलं होतं, पण मला 458 स्कोर आलेला आहे. त्याला माझं सांगणं असेल, त्या विद्यार्थ्याला माझी कळकळीची विनंती असेल की बाबा रे, तू 10-12 मार्काचं मार्जिन कदाचित थिअरीमध्ये सुद्धा काढू शकतोस, तुलाच माहीत असू शकतं ते, किंवा कदाचित तुलाही माहीत असणार नाही ते. अल्टिमेटली जेव्हा मार्क येतील ना, त्यानुसार त्या सगळ्या गोष्टी कळतील. त्यामुळं या गोष्टींमध्ये फार अडकत बसायचं नाही. थिअरीचे मार्क खूप मॅटर करतात, थिअरीचे मार्क खूप चांगले येऊ शकतात, हे पण कळायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंटरव्ह्यूचे मार्क खूप दणकावून येऊ शकतात. ठीक आहे ना.
खूप दणकं तुमचा गॅप आहे का नाही का ह्या गोष्टी मॅटर करत नाहीत. तुम्ही जर खूप चांगल्या प्रकारे तयारी करत कॉन्शियस एफर्ट्स घेत असाल तर नक्कीच खूप चांगले मार्क येऊ शकतात हे लक्षात ठेवा. म्हणजे मी काही उदाहरणं आपल्या माहितीतली म्हणजे फॉर एक्झाम्पल आदित्य पोळ आपल्या बॅचला होते, मागच्या वर्षीच्या इरा मेन्स बॅचला होते. त्यांचं उदाहरण जर मी सांगेल तर पोस्ट कुठली तरी मिळेल असं वाटत होतं किंवा अडचणीत येईल का असं वाटत होतं, पण 65+74 अशी ॲडिशन झाली. 65 मला वाटतं मराठी इंग्लिश थेरीची आणि 74 ही इंटरव्ह्यूच्या मार्कांची. 139 मार्कांची ॲडिशन करणं ही अशक्य कुठली गोष्ट नाहीये. हे इथं दिसतंय सरळ जर, आणि हे काही एक उदाहरण नाहीये. म्हणजे मागच्याच रिझल्ट मधले मी तुम्हाला मुद्दाम आणले ती 4 उदाहरणं आणलेत. आता ही मला माहीत असलेली 4 उदाहरणं आहेत. जास्तीची उदाहरणं कदाचित तुम्हाला माहिती असू शकतात आणि त्यानुसार तुम्ही विचार केला पाहिजे. आणि मी तरी तुम्हाला खूप हायर साईडची उदाहरणं आणलेत. कदाचित कोणाचं 127 ॲडिशन असेल, कोणाचं 123 असेल, कोणाचं 129 असेल. त्यावरती पण भरपूर खूप फरक पडतो हे लक्षात आलं पाहिजे. विनीत शिर्के सरांचं तर तुम्हाला माहिती असेल की 56+75 पुन्हा एकदा 131 ऑलमोस्ट त्यांनी स्कोर ॲड केलेला होता. वैष्णवी बावस्कर मॅडमचं म्हणजे ज्या 2023ला राज्यात मुलींमध्ये पहिल्या आल्यात, तर त्यांच्या मार्कांचं जर ॲडिशन बघितलं तर 65+69 134 मार्कांचं ॲडिशन आहे. त्यामुळं सगळ्या मुलींना सुद्धा सांगणं की तुमचा स्कोर तुम्हाला 10 एक मार्कांनी 15 मार्कांनी जर लोअर साईडला वाटला तर त्याच्यावरती फार डोकं लावत बसू नका की माझा स्कोर कमी आहे, मी आउट ऑफ रेस आहे, किंवा मला क्लास 1 पाहिजे होती पण माझे मार्क क्लास 2च्या रेंजमध्ये आलेत वगैरे वगैरे. या गोष्टींमध्ये फार जायचं नसतं. कारण हे असं तुमच्यासोबत पण घडू शकतं आणि भरपूर जणांसोबत घडलेलं आहे. म्हणजे तुम्ही विचार करा 134 मार्कांचं ॲडिशन होतं आणि मुलींमध्ये पहिलं येणं आणि मग काय पोस्ट मिळणं. ही गोष्ट साधीसुधी नाही आहे. याचा अर्थ खूप जास्त बॉल गेम हा थिअरी आणि काय म्हणूया आपण इंटरव्ह्यूच्या तिथे पण चेंज होतो. प्रितेश मानकर मध्यंतरी मला भेटायला आले होते, त्या दिवशी पण डिस्कशन आमचं झालं होतं. त्यांचे पण मार्कांचे जर ॲडिशन बघितलं तर 135 मार्कांचे ॲडिशन आहे. मी तुम्ही विचार करा कुठेतरी ऑब्जेक्टिव्ह तुमच्या आत्ता मार्कांच्या लेवलला असताना 412 415चा स्कोर आहे एखाद्या विद्यार्थ्याचा, एखाद्या विद्यार्थिनीचा, आणि त्यांनी मग नंतर राज्यात पहिलं एखाद्या विद्यार्थिनीने स्कोर काढणं किंवा आपण म्हणूया की एखाद्यानी 412 415 वरून परत पोस्ट काढणं, अशा गोष्टी घडणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे निखिल पाटील सर, म्हणजे तुम्ही अपस्किल मंत्रा वगैरे तुम्ही फॉलो करत असाल किंवा सरांच्या नोट्स फॉलो केल्या असतील तुम्ही, किंवा कदाचित मला वाटते तुम्ही सरांचं मराठी इंग्लिश थिअरीसाठी सुद्धा मॉड्यूल वगैरे फॉलो केलं असेल. तर सरांशी पण डिस्कस करा. सरांनी सुद्धा म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मला एक्झॅक्ट आता आकडेवारी आठवत नाही, पण सरांनी सुद्धा ऑब्जेक्टिव्हच्या मार्कांच्या नंतर खूप जास्त ॲडिशन करून क्लास 1 खेचून आणलेली आहे. म्हणजे ह्या गोष्टी घडतात, ह्या काही मिरॅकल नाही आहे, जादू वगैरे नाही आहे. आधी एक जमाना होता की 105 110चं ॲडिशन केलं तरी भरपूर फरक पडेल असं वाटायचं, पण आता इन जनरल 115+ 120+ जर ॲडिशन करू शकलात, 125+ ॲडिशन करू शकलात, तर तुम्ही या लोकांचं ॲडिशन बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की ऑब्जेक्टिव्हच्या आत्ताच्या मार्कांवरतीच सगळं काय म्हणतात त्याला गणितं ठरवून बसणं आणि गळून जाणं, शस्त्रास्त्र टाकून देणं, हे काय तुमची स्ट्रॅटेजी बरोबर असणार नाही. आणि लक्षात ठेवा पुढे आपल्याला काही वेगळा अजेंडा नाही आहे आता. त्यामुळं इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन मी म्हणत नाही की तुम्हाला आजच सुरू करा, पण कधी ना कधी व्यवस्थित करून व्यवस्थित इंटरव्ह्यू द्या, एवढं तरी मी तुम्हाला नक्की सांगेल. ठीक आहे, पोस्ट खेचून आणता येते लक्षात आलं पाहिजे, मुलाखत नीटच करायला पाहिजे. मग तुमच्यापैकी काही जणांना प्रश्न पडेल की सर मुलाखतीचं काय करायचं वगैरे वगैरे, ते नंतर बोलू आपण. पण सध्या तरी बेसिक प्रोफाईलवरती काम सुरू करायचं. उगाच काहीतरी करंट बिरंट घेऊन बसायचं नाही की आता मुलाखतीची तयारी करायची म्हणजे मी करंट वाचतो, करंट वाचते, म्हणजे मग काय मग काहीतरी वाचन सुरू होईल, काहीतरी रँडम पुस्तक नाही. तुम्हाला इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन सुरू करायचं आहे. तुमचे मार्क चांगले आहेत किंवा तुमचे मार्क झोनमध्ये आहेत, तुमचे मार्क काठावरती आहेत, तुम्हाला खूप चांगलं प्रिपरेशन करायचं आहे. पहिली गोष्ट करायची स्वतःची प्रोफाईल काढून स्वतःबद्दलची माहिती घ्यायला सुरुवात करायची. जिल्ह्याचे पुस्तक आणायचं, माझा जिल्हा आपला जिल्हा वगैरे, त्याच्यातून जिल्ह्याबद्दलची बेसिक बेसिक इन्फॉर्मेशन करायला सुरुवात करायची, कारण तेच नंतर ओळखत नाही आत्ता, त्याच्यामुळे ते करायला सुरुवात करा. उगीच करंट काहीतरी वाचत बसलं, कोणाच तरी इंटरव्ह्यूची व्हिडिओ बघत बसलं, मॉकच बघत बसलं, असलं काही करायचं नाही. स्वतःबद्दलची ऑथेंटिक इन्फॉर्मेशन काय काढायला सुरुवात करा. वही घाला एक, ठीक आहे, एक नोटबुक तयार करा. त्या नोटबुकमध्ये सेक्शन्स तयार करा. त्या सेक्शन्समध्ये तुमची छोटी छोटी इन्फॉर्मेशन लिहायला सुरुवात करा. तुमच्या शाळेबद्दलची इन्फॉर्मेशन, ग्रॅज्युएशनची इन्फॉर्मेशन, ॲटलिस्ट PYQ बघायला सुरुवात करा. आपल्याकडे बुकलेट आहेत इराचे, त्या बुकलेटमध्ये आत्तापर्यंतचे प्रश्न आलेले असतात. नवीन काही जर समजा ट्रान्सक्रिप्ट ॲड झाले असेल तर ते आपण ॲड करण्याचा प्रयत्न करू. पुढे काय मग, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच जणांची कंबाईन मेन्स पण आहे 29 मेला, तर सॉरी 29 जूनला, तर त्यांच्यासाठी सांगणं की तुम्ही तर आता फार विचार केला नाही पाहिजे. जर तुमचा खूप खराब स्कोर आला असेल राज्यसेवेला तर तुमच्यासाठी कंबाईन मेन्स ह्याच्याशिवाय पर्याय नाही. तुमचा बऱ्यापैकी स्कोर आला असेल, तुम्हाला डळमळीत असेल तर मग
पुन्हा एकदा कंबाईन मेन्सशिवाय पर्याय नाही. तर तुमचा चांगला पण स्कोर आला असेल तर तुम्हाला एकच सांगणं की जर कंबाईन मेन्स तुम्ही मार्क घेऊन सेक्युअर केली, पोस्ट सेक्युअर केली, तर तुम्हाला इंटरव्ह्यूला खूप जास्त बूस्ट मिळू शकतो. इंटरव्ह्यूच्या वेळेला तुमच्यामध्ये एक प्रकारचा कॉन्फिडन्स इन्स्टिल होऊ शकतो, तो तुमच्या चेहऱ्यावरती दिसू शकतो. तुम्हाला एक तो फिअर फॅक्टर राहणार नाही, त्यामुळे इंटरव्ह्यूला चांगले मार्क येतील. त्यामुळे कंबाईन मेन्स ही रियालिटी आहे, त्याच्यावरती खूप चांगला फोकस करा जर तुम्ही या मेन्सला असाल तर. जर नसाल तर ग्रुप सी मेन्सला असाल तर ग्रुप सी मेन्सची आणि राज्यसेवेच्या पुढच्या परीक्षेची तयारी तुम्ही चांगल्या प्रकारे एकत्र करू शकता. मग त्याच्यानुसार वेळ डिव्हाइड करून द्यायचा की लँग्वेजसाठी आणि इतर गोष्टींसाठी वेळ डिव्हाइड केला ग्रुप सीच्या, आणि बाकी मग आपलं जीएस करत राहिला. जीएस राज्यसेवेच्या प्रीसाठी करायचं, त्यानिमित्ताने ते ग्रुप सीच्या मेन्ससाठी होत राहतं. अशा पद्धतीने ते तुम्हाला बॅलन्स करावं लागेल. ते इंडिव्हिज्युअली काउन्सिलिंगमध्ये वगैरे मी बोलेनच. डिस्क्रिप्टिव्ह करू का कंबाईन करू, हा बऱ्याच जणांचा प्रश्न कदाचित असू शकतो की सर आता पुढची डिस्क्रिप्टिव्ह करायची का आता कंबाईन करायची. लक्षात ठेवा, जर समजा तुम्ही 2015चे पासआउट आहात, 2013चे पासआउट आहात, 2014च्या आसपासचे तुम्ही इथे एंट्री मारलेली आहे आणि तुम्हाला 10 एक वर्ष झालेली आहेत आणि तुम्ही अडकून बसले आता, त्या तर त्या केसमध्ये डिस्क्रिप्टिव्हमध्ये वळणं वगैरे या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा तुम्ही कंबाईनचा विचार करून लवकरात लवकर सेट होण्याचा प्रयत्न करू शकता. कंबाईन का फायदेशीर ठरते? साधं सोपं गणित आहे. एक तर पहिली गोष्ट म्हणजे इंटरव्ह्यू नसतो, त्यामुळे सब्जेक्टिव्हिटी येत नाही. 2 स्टेजमध्ये परीक्षा असते, तिथंच तुमचा फडशा पडतो आणि कळते तुम्हाला की तुम्हाला पोस्ट मिळणार आहे का नाही. आता कंबाईन करायची याचा अर्थ राज्यसेवा सोडून द्यावी लागते असं नाहीये. मी तुम्हाला मागे खिचत नाहीये, तुम्ही राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्हची पण तयारी करा. पण लक्षात ठेवा, बेसिक गोष्ट कळाली पाहिजे की राज्यसेवेच्या प्रीची तयारी करत असतानाच कंबाईनचा एक एक विषय कंप्लीट होणं, हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी याच्यावरती होल्ड येतोय का पाहणं, सगळे PYQ सरसकट सोडवणं, त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन न करत बसणं, ह्याला जास्त महत्त्व असतं. जर तुम्ही राज्यसेवा प्री चांगली करत असाल तर कंबाईन पण चांगली व्हायला पाहिजे, आणि कंबाईन करत असेल तर ते दोन्ही परीक्षा चांगल्या व्हायला पाहिजे, आणि मग त्याच्यानुसार कुठली प्री निघते त्यानुसार पुढचे डिसिजन घेतले पाहिजे. लक्षात ठेवा. डिस्क्रिप्टिव्ह करू का, तर यस, काही हरकतच नाही. ज्याला लिखाणावरती थोडं बहुत कॉन्फिडन्स आहे, त्याला असं बऱ्याच जणांचं असं पण म्हणणं आहे की पहिल्या काही अटेम्प्टमध्ये राज्यसेवेच्या डिस्क्रिप्टिव्हमध्ये आपल्याला सोपं जाऊ शकतं. तर ठीक आहे, तुम्ही नक्कीच करायला पाहिजे. आणि मी तर म्हणेल की डिस्क्रिप्टिव्हचा फार भाऊ तुम्ही बाळगला नाही पाहिजे. म्हणजे तुम्हाला जे वाटतं ना की UPSCचे विद्यार्थी येऊन आपल्याला कॉम्पिट करतील वगैरे, असं काही होणार नाही. लक्षात ठेवा. एकच ओळ टाकली आहे सिलेबसमध्ये महाराष्ट्राच्या संदर्भासहित. खूप मोठा गेम होऊ शकतो UPSCच्या विद्यार्थ्यांचा. जर महाराष्ट्राची जॉग्राफी त्यांनी थोडी थोडी विचारली, पंचायत राजबद्दल थोडे थोडे प्रश्न विचारायला सुरुवात केले, महाराष्ट्र समाज सुधारकांबद्दल प्रश्न विचारायला सुरुवात केले, तर तुम्हीच बाप आहेत समजा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. UPSCच्या विद्यार्थ्यांना फार तर फार त्यांचा ऑप्शनल थोडासा रेडी असतो, म्हणून फायदा होईल. त्यात सुद्धा जर तुमचा होल्ड चांगला तुम्ही मिळवला तर तुम्हाला नक्की डिस्क्रिप्टिव्हमध्ये सुद्धा फायदा होऊ शकतो. त्यामुळे हे तर एकतर हे मनातून काढून टाका की डिस्क्रिप्टिव्हला UPSCच्या विद्यार्थ्यांनाच जास्त ॲडव्हान्टेज आहे, आम्हाला ॲडव्हान्टेज नाही, अजिबात नाही. UPSC सारखे प्रश्न येण्याची शक्यता थोडीशी कमी वाटते. कुठे? राज्यसेवेच्या मेन्सला. थोडेसे ट्रॅडिशनल काय म्हणूया आपण धोपट मार्गाचे प्रश्न राज्यसेवेच्या मेन्सला येण्याची शक्यता जास्त वाटते, आणि त्यासाठी तुम्ही रेडी आहात. तुम्हाला जर विचारलं की अर्धसंघराज्य भारताच्या संघराज्याला म्हणतात, ह्याला एक्सप्लेन करा, तर तुमच्याकडे भरपूर दारुगोळा आहे की कसं आपल्याला सांगायचं की फेडरल आहे, कसं आपल्याला सांगायचं की बाबा भारताचं संघराज्य हे जे आहे हे जास्त केंद्रप्रबळ असणारं आहे, त्याचे केंद्रप्रबळ असणारे फीचर्स कुठले आहेत आणि संघराज्य असणारे फीचर्स कुठले आहेत. खटाखट खटाखट तुम्हाला लक्ष्मीकांत पाठ आहे. तुम्ही इतरांपेक्षा कोणापेक्षा कंटेंटनी रेडी आहात. त्यामुळे त्या गोष्टीचा जर सगळ्या गोष्टींचा विचार केला तर तुम्हाला डिस्क्रिप्टिव्हला नक्कीच ॲडव्हान्टेज असणार आहे. अननेसेसरी बाऊ करून घ्यायचा नाही. जर तुम्ही खूप वर्षानुवर्ष तयारी करताय, स्टक झाला असं वाटतंय, तर स्ट्रेट अवे कंबाईनकडे शिफ्ट व्हायला काहीच हरकत नाही, किंवा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नकडे त्याच्यामध्ये शिफ्ट व्हायला हरकत नाही. जर तुम्हाला असं वाटतं की नाही, तर काही विद्यार्थी असे पण आहेत की पहिलीच मेन्स होती, दुसरीच मेन्स होती, आणि ते उगीच लोड घ्यायला लागले. त्यांना असं वाटायला लागलं की सर आमचं सगळं जग संपलं, ऑब्जेक्टिव्ह परीक्षा संपली, आता काय. लक्षात घ्या बाळांनो, तुम्ही कदाचित एंट्री मारली तेव्हा डिस्क्रिप्टिव्हच होणार होतं, पण ते काही काय म्हणूया आपण कारणास्तव ते पुढे गेलं होतं आपल्या विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार, किंवा आपण सगळ्यांनी एकत्रितपणे त्या सगळ्या गोष्टी मांडल्यानुसार सरकारसमोर त्यांनी ते बदललं होतं. पण म्हणजे सिम्पल आहे की एवढं कळालं पाहिजे की ठीक आहे, म्हणजे तुम्ही जर 1-2 अटेम्प्ट जरी ऑब्जेक्टिव्हचे दिले असेल तर तो जो कंटेंट आहे ना तो कुठे जाणार नाही, त्याचा आपल्याला भरपूर फायदा होणार आहे. त्यामुळे डिस्क्रिप्टिव्ह करायला काहीच अडचण नाही, लक्षात ठेवा. आणि लिखाणाची स्किल डेव्हलप करता येते, काही फार मोठी गोष्ट नाही. आणि मी हे पण सांगेल की ऑब्जेक्टिव्हला जेवढं घासावं लागतं तेवढं डिस्क्रिप्टिव्हला घासावं लागत नाही. बेसिक बेसिक गोष्टी चांगल्या असतील, जर प्रेझेंटेशन चांगलं ठेवलं,
लिखाण बेसिक चांगलं केलं तर डिस्क्रिप्टिव्हची तयारी शक्य असते. अननेसेसरी त्याचा भाव करून घ्यायचा नाही. आपलेच विद्यार्थी आपल्याबरोबर कॉम्पिटिशनमध्ये असणार आहेत. आणि तुम्हाला मी पुन्हा हे पण सांगतो की राज्यसेवेची प्रिलिम्स काढणं युपीएससीच्या विद्यार्थ्यांना तेवढं पण सोपं नाही, हे पण कळालं पाहिजे. सगळे सरसकट युपीएससीचे विद्यार्थी तिकडे घेऊन तुमची राज्यसेवेची प्री पास होतील अशा ह्याच्यामध्ये राहू नका. उलट कंबाईनचे विद्यार्थी काय करतील, राज्यसेवेची प्री पास करतील आणि कदाचित कंबाईनच्या विद्यार्थ्यांना राज्यसेवेच्या मेन्सला तेवढं पोक्तपणा आलेला नसेल किंवा तेवढा त्यांचं ऑप्शन वगैरे रेडी नसेल. अशा वेळेला कदाचित तुम्ही बाजी मारून जाऊ शकता. भरपूर परम्युटेशन कॉम्बिनेशन आहे. तुमचा फायदा कशामध्ये बघायचं, तुमचं नेमकं काय हे आहे बघायचं, त्याच्यानुसार पुढचे प्लॅन करायचे, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यामुळे जर खूपच तुम्ही अडकला असाल तर मग कंबाईन करायला हरकत नाही. पण जर काही वर्ष झाले सुरुवात करून आत्ता आत्ता कंटेंट डेव्हलप झालाय तर डिस्क्रिप्टिव्ह करण्यामध्ये काही मेजर अडचण नाही आहे, लक्षात ठेवा. आणि असं कधीच नसतं की नाही एकाच परीक्षेला धरून बसायचे वगैरे, त्यामुळे ती अडचणीच येत नाही, लक्षात ठेवा. आणि युपीएससी मधला टक्का वाढणं वगैरे वगैरे ह्या गोष्टींना फार महत्त्व नाही, त्याच्यात आपल्याला जायचं नाही. आपण आपली तयारी व्यवस्थित करूया. जे काही होईल, जर फायदा झाला युपीएससीच्या उद्या प्रिपरेशनला तर ते नंतर बघू. आधी ग्रुप बी असेल किंवा इव्हन गॅझेटेड जे असेल आपले रजिस्ट्रेचे त्या पोस्ट मिळून बघू आणि पुढच्या गोष्टी करू. काही जणांचं असं पण आहे की सर आता जर्नी संपवतो, थांबवतो आणि प्लॅन बीचं काहीतरी बघतो, इकॉनॉमिकली काहीतरी आता सपोर्ट घरच्यांना किंवा स्वतःला केला पाहिजे. लक्षात ठेवा, तो जो कुठलाही प्लॅन बी तुम्हाला करायचा असेल त्यासाठी तुम्हाला उद्यापासूनच घराच्या बाहेर पडायला लागेल, रूमच्या बाहेर पडायला लागेल. तो प्लॅन बी कॉन्क्रीट शोधावा लागेल. कुठले कोर्सेस करायचे असेल तर ते व्यवस्थित शोधा. कुठला बिझनेस करायचा असेल तर भांडवल बघा व्यवस्थित. सगळं व्यवस्थित चाचपणी करा आणि खरंच तो प्लॅन बी हा प्लॅन ए प्रमाणे वर्कआउट होणार आहे का. प्लॅन बी जेव्हा प्लॅन बी कडे जेव्हा तुम्ही शिफ्ट होता तेव्हा त्याला आता प्लॅन बी म्हणता येत नसतं, तेव्हा त्याला आता प्लॅन ए मध्ये कन्वर्ट करायला लागतं आणि तो आयुष्याचा मार्ग म्हणून स्वीकारावा लागतो. तर अशा वेळेला तो प्लॅन बी खरंच रॉक सॉलिड आहे का, खरंच त्याच्यामधून पुढच्या 5 वर्षामध्ये आपण सेट होऊ शकतो का, पुढच्या 3 वर्षांपर्यंत आपण काय करू शकतो का, चांगलं अर्निंग मिळवू शकतो का, क्वालिटी ऑफ लाईफ आपल्या पालकांना आपल्याला देऊ शकतो का, ह्या सगळ्या गोष्टींचा प्लॅन बीच्या बाबतीमध्ये विचार करायचा असतो. नाहीतर त्याच्याऐवजी तुम्ही कदाचित पुढच्या 2 वर्ष तिकडं काय ते आपल्या कॉम्प्युटर एक्झामिनेशनमध्ये सेट होऊन जा, जर व्यवस्थित टिकला व्यवस्थित अभ्यास केला तर. आणि तिकडे कदाचित तुमच्या प्लॅन बी मध्ये तुम्हाला 3 आणि 4 वर्ष 5 वर्ष पण लागू शकतात. उद्या दुसऱ्या मित्रांचे सिलेक्शन झालेले इकडून आपण सोडून गेल्यानंतर त्याच्यानंतर मग रडत बसायचं नाही, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळं प्लॅन बी जेव्हा विचार करताय तेव्हा खूप कॉन्क्रीट पाहिजे, लॉंग टर्म पाहिजे, कायमचा प्लॅन बी पाहिजे. प्लॅन बी म्हणजे उगी थोडे दिवस काहीतरी करायचं, परत राज्यसेवेकडे वळायचं, रिफ्रेश मारून यायचं, 6 महिने काहीतरी वेगळं करून परत तिकडच्या याच्यामध्ये उडी मारायची. असल्या गोष्टीमध्ये अजिबात अडकू नका. प्लॅन बी हा आता प्लॅन ए करायचा असेल तरच प्लॅन बी कडे वळायचं. नाही तर मग गपचूप आपलं राज्यसेवेचा किंवा कंबाईनचा अभ्यास चालू ठेवायचा. जे कुठलं तुम्हाला वाटतं ना माझा डिस्क्रिप्टिव्ह ॲप्टिट्यूड चांगला आहे ते करा. तुम्हाला वाटतं मी ऑब्जेक्टिव्हची परीक्षा चांगल्या प्रकारे करू शकतो, कंबाईन करा. ठीक आहे ना. एसआरची पोस्ट आहे, एएसओची पोस्ट आहे, एएसओच्या पोस्ट आता तुम्हाला माहिती आहे पे स्केल वगैरे कसा केलाय वगैरे, त्याच्यामुळे चांगल्या पोस्ट आहेत त्या सुद्धा. उगीच अननेसेसरी बर्डन खाली येऊन अडकू नका. जेव्हा केव्हा परीक्षा होईल तेव्हा ती पोस्ट तुम्हाला मिळाली पाहिजे यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. ठीक आहे. तर हे एक बेसिक डिस्कशन सगळं मार्क आणि इतर गोष्टींचं, यानुसार पुढचे डिसिजन्स तुम्ही घेऊ शकता. याच्यामुळे आता ह्या राज्यसेवेच्या मार्कांबद्दल ह्याच्यापेक्षा आता जास्त डिस्कशन काही फार पुढे करणार नाही. इंडिव्हिज्युअली कोणाला काही लागलं तर नक्कीच सांगेल. इंटरव्ह्यू बद्दल पण जर काही गायडन्स असेल तर तो नक्कीच सुरुवात पण होईल. इथिक्सची बॅच वगैरे पण ती आपली आता ती पाईपलाईनमध्ये आहे. त्यानुसार त्या गोष्टी करूया. म्हणजे मग तुमच्यापैकी काही जणांनी विचारले की सर मला तिकडे शिफ्ट व्हायचं डिस्क्रिप्टिव्हला, तर बॅच करू का वगैरे, ठीक आहे ते करूया. त्याच्यामध्ये काही फार विशेष मोठी गोष्ट नाही. आजचं तुम्हाला हे सांगणं मेन हे होतं, इंटरव्ह्यूची तयारी व्यवस्थित केली पाहिजे, कॉन्शियसली केली पाहिजे. ठीक आहे. ह्या गोष्टीला जास्त महत्त्व द्या. इथे मी थांबतो. तुम्हाला इथून पुढच्या प्रवासासाठी बेस्ट लक. थँक्यू.